पाठीमागं एका स्त्रीचा सपोर्ट असतो, त्याचप्रमाणे आज येथे जमलेल्या सर्व यशस्वी स्त्रियांच्या पाठीमागे नक्कीच त्यांच्या सहकार्याचंही योगदान मोठं आहे. त्यामुळं त्यांनाही आग्रहाचं आमंत्रण आपण दिलेलं होतं. पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी ज्ञानदेवता आदिशक्ती सरस्वती च्या पूजनाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तरी मान्यवरांना, प्रिन्सिपल मॅम आणि सर्व विभाग प्रमुखांना मी विनंती करते त्यांनी सरस्वती पूजनासाठी खूप आभार. मला आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर अनुराधा हरकारे मॅडमचा ओळख करून द्यायला अतिशय आनंद होतोय. डॉक्टर अनुराधा हरकारे मॅडम या सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर आहेत आणि त्या फाउंडर मेंबर आहेत माइंड कॅटलिस्ट स्टडी ऑफ काउन्सिलिंग सेंटर. मॅमचं जर अकॅडमिक हिस्ट्री आपण पाहिली तर मॅमनी डॉक्टर DY पाटील ACS कॉलेजमध्ये मॅमनी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 2015 मध्ये सायकोलॉजीमध्ये MA केलेलं आहे. PGD PC काउन्सिलिंग आणि सायकोथेरपी केलेली आहे. त्यांचं PhD पण घेतलेली आहे त्यांनी केमिस्ट्री नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये 1992 साली. मॅमनी 1992लाच B.Ed मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये केलेलं आहे. मॅम या सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलिंग करतात. त्यांना मेंटल हेल्थ अवेअरनेस मध्ये त्यांची खासियत आहे. तसेच पॅरेंटिंग आणि मॅरिटल काउन्सिलिंग सुद्धा त्या करतात. मॅम अनेक वर्कशॉप स्टुडंट, टीचर्स, पेरेंट्स आणि प्रोफेशनल यांच्यासाठी सुद्धा त्या वर्कशॉप कंडक्ट करतात. मॅम फ्रीलान्स व्हिजिटिंग करतात, जसे की SEB, PS मुंबई युनिव्हर्सिटी, MBA ML चाकण, AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, AINI CME पुणे, SMBP मेडिकल कॉलेज, त्याच्यानंतर यशदा पुणे युनिव्हर्सिटी आणि अशा अनेक इन्स्टिट्यूटमध्ये मॅम फ्रीलान्स काउन्सिलिंग देतात. मॅमनी आतापर्यंत डॉक्टर DY पाटील ACS कॉलेजमध्ये 2016 ते 2020
2020 पर्यंत काम पाहिलेलं आहे. MM पॉलिटेक्निकमध्ये सुद्धा 2011 ते 2012 या वर्षात त्या इथे आपल्याकडे काम करत होत्या. KGT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक येथे 2000 ते 2009 या दरम्यान त्यांनी काम पाहिलेलं आहे. ठाकूर पॉलिटेक्निक मुंबई येथे सुद्धा 1998 ते 2000 काम पाहिलेलं आहे. SBEC कॉलेज ऑफ सायन्स येथे सुद्धा मॅम 1992 ते 93 कार्यरत होत्या. विद्या विकास बिहार पॉलिटेक्निक नागपूर येथे सुद्धा 1889 ते 90 त्यांनी कार्यभार पाहिलेला आहे. पिकॉक इंडस्ट्रीज नागपूर 1989 ते 90 असा मॅमचा प्रदीर्घ म्हणजे वर्क एक्सपिरियन्स आपण पाहतोय. तसेच मॅमचं एक यूट्यूब चॅनल आहे सायकोलॉजी संडेज म्हणून. त्याच्यानंतर 10 सायकोलॉजी टेक्स्टबुक हे खास विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे. सांगेल तेवढं कमी अशी मॅमची ओळख आहे. तरी मी डॉक्टर अनुराधा हरकारे मॅम यांना सन्मानित करण्यासाठी आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपल मिसेस गीता जोशी मॅम यांना विनंती करते. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. ज्यांचं वर्क एक्सपिरियन्सच आपण एका शब्दात किंवा थोडक्यात सांगू शकत नाही अशा मॅम आज आपल्याला इथे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यामुळेच आपल्याला सर्वांनाच इथे आग्रहाने आमंत्रित केलेलं आहे. तर आपला वेळ जास्त न घेता मी मॅमला विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि जेव्हा आमचं जोशी मॅडमसोबत किंवा दुबे मॅडमसोबत बोलणं झालं तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मॅडम मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की महिला दिनाचे सगळे कार्यक्रम हे पुरुषांसाठी असले पाहिजे. कारण महिलांपुढेच महिलांचे हक्क किंवा त्यांना काय हवं आहे हे सांगून खूप उपयोग होईल का. कारण माहिती आहे ते आपल्याला ते ज्यांच्यापर्यंत कळकळीने पोहोचवण्याची आपली इच्छा आहे ते तिथे असले पाहिजे. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही शक्य झाल्यास वडिलांनाही बोलवा. कारण हा फक्त महिला दिनाचं औचित्य जरी असलं तरी आपला जो आज इंटरेस्ट आहे तो म्हणजे आपला पाल्य, आपला मुलगा किंवा मुलगी. आणि तिथे फक्त आई असून चालणार नाही तर वडीलही तितकेच गरजेचे आहेत. सो थँक्यू सो मच फॉर रिस्पेक्टिंग माय वर्ड्स. आणि थँक्यू ऑल फादर्स किंवा कोणी भाऊ असतील कोणी असतील नात्यामध्ये त्यांची की त्यांनी आपल्या मुलासाठी आज इथे आले. सो त्या तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार. विषय जो मला दिला होता की आपण काहीतरी मुलांसोबत जो संवाद साधायचा आहे, क्रिएटिव्ह कम्युनिकेशन असं नाव त्यांनी, म्हणजे मी काल ते वाचलं त्या पॅम्पलेटमध्ये मला काल कळालं की ते क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आहे. माझी ती ओळख जी दिली ती बघता मला असं वाटलं, लोकांना वाटलं असं की बापरे ह्या म्हणजे त्यांना म्हटली या आदिमानवाच्या काळातले आहेत का काय, केवढं कधीपासून काहीतरी चालू आहे. मी त्याच्यासाठी नक्कीच हे म्हणेन की हो म्हणजे आदिमानाची जरी नसली तरी फारच आधीच्याच काळातली आहे. पण जिथे जिथे मला नवऱ्याच्या मागे मागे जावं लागलं तिथे तिथे मी सगळीकडे माझी ओळख निर्माण केली. कुठेच थांबली नाही की अरे काय आपल्याला ओळख नाही परत नव्याने सुरुवात करायचं नाही. जिथे पडलो तिथे उसळून बाहेर हे तत्व माझं मी नेहमीच पाळलं. आणि म्हणून मला असं वाटतं की जे एक वॉक द टॉक की बोले तैसा चाले, म्हणजे असं नको वाटायला की यांना काय लागतंय सांगायला फुटकळ बडबड अशी नको व्हायला ती, तर तेवढा अधिकार मला असला पाहिजे. आणि म्हणून मी सांगू शकते काही गोष्टी, कारण एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून आणि एक महिला म्हणून जे मी स्वतः अनुभवलं किंवा सांगण्याचा अधिकार ठेवते आणि त्या अधिकार मांडणीच आज तुमच्यापुढे मी बोलण्याचं थोडंसं एक साहस करते आहे.
म्हणजे मी काही खूप त्यातली तज्ज्ञ आहे असं अजिबातच नाही, पण माझे मी वैयक्तिक अनुभवच मी बहुतेक तुम्हाला सांगेन. कारण की मी नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई अशा अनेक ठिकाणी जे शिकवलं आणि पुणेला अशा अनेक ठिकाणी जे शिकवलं, तर साधारण महाराष्ट्रातल्या मेट्रो सिटीजचा, पॉलिटेक्निकच्या मुलांसोबतचा, इंजिनिअरिंगच्या मुलांसोबतचा आणि माझी 2 मुलं मोठी करतानाचा एक पालक म्हणून अनुभव मला आला. त्यातून मी ते जे शिकली आणि अर्थातच मी MA सायकोलॉजी केलं. म्हणजे माझी मुलं म्हणाले होते की वर्गात जाताना थोडं टीचर आल्यावर वर्गात जा, नाहीतर मुन्नाबाई सारखे तू आल्यावरच मुलं उभे राहतील उठून की शिक्षक आल्या म्हणून. तेव्हा त्या वयात मी केलं, म्हणजे जस्ट 2015 मध्ये माझं MA झालं. सो मुलांशी संवाद कसा साधायचा, मी आता जोशी मॅडमशी बोलत होती, म्हटलं हे कार्यक्रम असे कार्यक्रम असतात तसे खूपच आधीपासूनच घ्यायला पाहिजे. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर मुलांशी संवाद कसा साधायचा हे गर्भसंस्कारापासूनच आपण त्याच्यात घालायला हरकत नाही, इतकं ते महत्वाचं. म्हणजे मी त्यांना म्हटलं की आपण जर अनेक वर्ष अननसाचं झाड वाढवतोय तर अचानक 1 तास लेक्चर ऐकून उद्यापासून त्या झाडाला आंबे येणार म्हणतात. अननसाचंच झाड आहे, पण मग त्यातल्या त्यात ते कसं गोड आणि खूप छान रसाळ होईल याचे प्रयत्न आपल्याला करता येतील. सो मुलांशी संवाद साधायचा म्हणजे काय, आणि बरेचदा असं होतं की आपला जो संवाद आहे तो संवाद न राहता वाद जास्त होतो, जेणे की आपल्याला सुसंवाद अपेक्षित आहे. सो नेमका याचा फरक आहे. मी एक उदाहरण घेतलंय नंतर, सो बघूया थोडंसं. मला किती वेळ आहे? 1 तास वेळ. कारण की अनेक वर्ष शिक्षकी पेशात असल्यामुळे हाती माईक आणि ऐकणारी लोक असले की आपला भान सुटू शकतं, पण मी तसं करणार नाही. मी अजून एक सांगेन, मी आता मध्यंतरी एक कार्यक्रम जो घेतला होता, तर त्या कार्यक्रमाच्या हॉलचं मला वैशिष्ट्य खूप आवडलं की एक मोठं घड्याळ होतं जे पाठीमागे होतं आणि ते मला खूप आवडलं. मी तिथे ते नोंद केली मुद्दाम की जे आलेले प्रेक्षक आहेत, श्रोते आहेत, त्यांनी काळ वेळ हरपून ऐकावं, घड्याळ त्यांना दिसू नये असं बोलणं याही माणसाची जबाबदारी आहे. त्याच वेळेला या माणसाने त्याचं भान ठेवणं पण गरजेचं आहे, म्हणून ते त्याला दिसलं पाहिजे घड्याळ. सो तुम्ही एक तिथे घड्याळ लावू शकता. मी नेक्स्ट म्हणू का, कारण माझ्या हाती काही नाही आहे. ओके, ठीक आहे, चालेल. सो तुम्हाला जर मी प्रश्न केला की महिला दिनाच्या निमित्ताने आपण पालकत्व आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या मुलांसोबतचा संवाद हा वाद न होता सुसंवाद कसा करता येईल, आणि बरेचदा असं होतं की तो वाद होऊ नये म्हणून, तो विसंवाद होऊ नये म्हणून. म्हणजे बघा तुम्ही, वाद, विसंवाद, संवाद, सुसंवाद, किती गोष्टी त्याच्यात आहेत. सो बरेचदा असं होतं की आपण ते टाळतोच आणि मग कुठल्याच प्रकारचा संवादच झाला. अनेकदा मी बघते की कधी कधी मुलं सांगतात की आमचं काहीतरी झालाय वाद आणि बरी 1 महिना झाला माझ्याशी बोलतच नाही. सो अबोला धरूनही खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या त्यांच्याशी वेगळाच संवाद साधत असतो, काहीतरी कन्वे करत असतो. संवाद म्हणजे काय? सो नेमकं आपल्याला पालकत्व म्हणजे काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी पालक म्हणजे काय, आपल्याला इथे काही आहे का? तुम्हाला त्याचं सांगत जरा आवड वाटतं की मी पटकन मिस करायचं. शक्य असल्यास मला इथे ठेवून द्या, म्हणजे आय रिली फील फॉर द लेडीज. सो पालक म्हणजे काय कोणी सांगेल, कारण की काय असं भाषण नाही असं की बा मी तुम्हाला दिलं आणि तुम्ही वा आणि मग घरी जा. तुमच्याकडनं पण मला येते की तुमच्या दृष्टीने पालक ह्याची जबाबदारी काय, की पालक म्हटलं तुमच्याकडे काय. कारण सगळ्यांना वाटतं पालक आपण जेव्हा आहोत तेव्हा आपल्याकडे जबाबदारी आहे, माहिती असतं. पण दुर्दैवाने आपल्याकडे एक अतिशय मोठी जबाबदारी, अतिशय मोठा जॉब हा कुठल्याही प्रकारचं शिक्षण न घेता केला जातो. ट्रेनिंग 3 वर्षाचं डिप्लोमाचं घेऊन मुलांना जॉब लागतो, पण त्या जॉबसाठी हे 3 वर्षाचं शिक्षण घेतलंय ना. पण पालकत्वाचा जॉब जो आयुष्यभर करायचा आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही, कुठल्याही प्रकारची डिग्री नाही. सगळ्या गोष्टी फक्त ट्रायल एररवर चालतात, करून पाहायचं, चुकायचं, धडपडायचं. पण त्या चुकांचे जे परिणाम असतात ते परिणाम बरेचदा न दुरुस्त करणारे असू शकतात. त्यांनी ज्या जखमा होतात त्या जखमा जरी बऱ्या झाल्या तरी त्याचे व्रण कायमचे असू शकतात.
तेव्हा आपल्याला पालक म्हणजे काय, पालक जे अगदी म्हणून म्हटलं की गर्भसंस्कारापासूनच पाहिजे की मला नेमकं करायचं काय आहे, मला हवं काय आहे माझ्याकडून ऍज अ पालक, मला काय हवं आहे माझ्या मुलांकडून ऍज अ माझी मुलं. ह्या जर गोष्टी आपल्या डोक्यात ठळक क्लिअर असतील तर मला वाटतं बऱ्यापैकी आपलं पालकत्वाचं काम हे सोपं होतं. कारण पालक म्हणजे खरं सांगायचं तर काही खूप नाहीच करायचं. म्हणजे माझ्या दृष्टीने पालक होणं म्हणजे काय, यशस्वी पालक मी घेतलंय पुढे. पण मला असं वाटतं की पालक इज इक्वल टू संयम, पालक म्हणजे पेशन्स, आणि पालक म्हणजे आपण जे करतो आहे ते मुलांनी करावं अशी अपेक्षा, किंवा मुलांनी जे करणं अपेक्षित आहे तसं आपण वागण्याची जबाबदारी म्हणजे पालक. सो पालक म्हणजे काय, मग पालक म्हणजे असं मस्त मजेचं बालपण आहे का की छान. म्हणजे मला आठवत आहे माझ्या एकदा कुठल्या तरी मी माझी मुलगी आम्ही कुठेतरी जात होतो आणि रस्त्याने म्हणजे आम्ही काय हसत होतो मला माहित नाही, तर तिला कोणीतरी तिच्या मैत्रिणीने विचारलं की तुझ्या आईसोबत काय पाहिलं तुला, तुम्ही दोघे खूप हसत होत्या. आणि त्याचं उत्तर तिने जे दिलं त्याने मला इतकं रिलीफ वाटलं एकदम. ती म्हणे आम्ही नेहमीच असतो, मला नाही आठवत कशासाठी हसत होतो. आय वॉज सो हॅपी की आम्ही नेहमीच हसत असतो, खूप छान असतो. सो तिची आठवण आईसोबत काहीतरी छान आहे याची गुणगाठ मी मानते आणि मला खूप बरं वाटतं. कारण आपल्याला शेवटी पालक म्हणून सर्टिफिकेट केव्हा मिळतो, मुलाच्या मार्कांनी मिळतं काय, मुलांच्या जॉबला मिळतं का, ते त्यांचं क्रेडिट आहे. पण पालक म्हणून आपण यशस्वी कधी झालो तर जेव्हा मुलगा आपला उत्तम सवयीचा, उत्तम स्वभावाचा एक मनुष्य ह्युमन बिईंग म्हणून वागतो, ते प्रयत्न फक्त आपल्याला करायचे आहेत. मग पालक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुमचं मूल जेव्हा आपण विचारू त्याला मोठेपणी की तुला लहानपणी आठवतं काय व्हायचं तुमच्या लहानपणी, तो त्याच्या मुलांना त्याच्या बालपणाबद्दल काय खरं सांगेल. समजा मी तुम्हाला विचारलं, म्हणजे आता मी जरी इंटरॅक्टिव्ह म्हटलं तरी फार कोणी काही उत्तरं देत नाही किंवा देणार पण नाही असं मला म्हणजे अनुभव आहे, असं की नाही खूप बोलत. पण तुम्ही विचार करा की तुम्ही तुमच्या मुलाला विचारलं की तू तुझ्या मुलांना तुझं बालपण कसं होतं याच्याविषयी काय बरं सांगशील. आपण या लेवलचं मुलांसोबत बोलत. म्हणजे मी एकदा माझ्या मुलांना विचारलं होतं की तुम्हाला माझा आई म्हणून कशाबद्दल अभिमान वाटतो. माझी बहीण म्हणाली बापरे असे प्रश्न विचारायचे मी हिंमतच नाही करत, कारण काय उत्तर मिळेल माहित नाही. समजा मुलांनी म्हटलं अभिमान, तुला कसला अभिमान, तुला सगळं पाणी असं म्हणते नाही. मी विचारते हेही उत्तर येऊ दे ना की तुझा कसला अभिमान कळेल तरी. आणि मला असं वाटलं होतं की माझ्या मुलांना वाटेल की आपली आई केमिस्ट्री सोडून सायकोलॉजी कर, जिथे जाईल तिथे आपलं नाव कर, जे मिळालं ते कर आणि ती फार असं मला वाटलं. माझी मुलगी म्हणाली की हो तू खूप लाईट वाचवते, पाणी वाचवते, कॅरी बॅग्स बाहेर वापरत नाही. सो आपल्या डोक्यात वेगळे कन्सेप्ट असतात पालक म्हणून, तर ते आपल्याकडे वेगळं बदल असतात. तेव्हा कुठलीही निरपेक्ष भावना आपल्या मनात अशी ठेवून आणि मुलांकडे आपल्याला आपल्या फक्त जबाबदाऱ्या पार पडायच्या असतात. किंवा माझे आई आणि माझे वडील असं म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यात पहिलं काय, म्हणजे मला आठवतंय माझ्याकडे आलेला एक क्लायंट तो म्हटला होता, मी त्याला म्हटलं होतं काहीतरी वाद होते त्याचे, मी म्हटलं तुझे आई वडील पण काउन्सिलिंगसाठी येतील अशी शक्यता तुला वाटते का. म्हणजे वडील गॉड केस, म्हणजे काय अर्थ नाही, म्हणजे वाया गेलेले. जे पालकांना वाटतं आपल्या मुलांबाबत तसं मुलांनाही वाटतं पालकांबाबत. अतिशय कडक शिस्त, स्ट्रिक्ट. आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन, म्हणजे दुर्दैवाने म्हणा कशाने म्हणा मला माहित नाही, पण माझ्याकडे जे क्लायंट्स येतात त्यातून जगभरात होणाऱ्या रिसर्च मधून आणि अवतीभोवती दिसणाऱ्या सगळ्या लोकांच्या वागण्यातून एक दिसून येतं की आपलं प्रौढपणे दिसणारं व्यक्तिमत्व जे आहे त्याची कारणं, त्याची मुळं ही सगळी बालपणात आहेत. बालपणात त्या मुलाला ज्या पद्धतीने वाढवल्या गेलं, ज्या पद्धतीने पालकत्वाचे अनुभव त्याला आले, त्याचा अतिशय मोठा तीव्र परिणाम मुलांवर होतो. आणि म्हणूनच आपल्याला खूप काळजीपूर्वक मुलांशी वागावं, बोलावं. आपण त्यांना नेमकं काय पोहोचवतो आहे हे आपल्याला कळलं पाहिजे.
ओके. सो हे फक्त काही प्रश्न मी तुम्हाला आत्मपरीक्षणासाठी देते. कारण जसं मी म्हटलं, माझं काही असं म्हणजे बुद्धासारखं नाही ना की मी झाडाखाली बसलीच एकदम एनलायटन झाली किंवा एकदम माझं मोदी असं काही नाही ना. एक तास माझं बोलणं ऐकून एकदम तुम्हाला फारच वाव असं कसं होईल. पण काही गोष्टींचा ऍटलिस्ट तुम्हाला याच्यावर विचार करायला पाहिजे बरं का. आपण एवढा जरी थॉट तुम्ही आज घरी घेऊन गेलात तर मला असं वाटतं पुरेसं. सो ह्या प्रश्नांचे आपण विचार करायला पाहिजे की आपला सहवास आपल्या मुलांना आवडत असेल. आपण म्हणतो की मुलं घरात टिकतच नाही, सतत मित्रांमध्ये असतात. घरात त्यांनी टिकावं, आपल्यासोबत त्यांनी राहावं असं वातावरण, असं आपलं बोलणं आहे. मी बिलकुलच कुठलाही आरोप करत नाही आहे, फक्त तुम्हाला आत्मपरीक्षणासाठी दिलं की जर आपण म्हणजे एक विचार करून बघा की जेव्हा तुम्ही मुलांशी बोलता, हे सगळं नाही म्हणजे फक्त तुम्ही इथल्या तुमचे डिप्लोमाच्या मुलांचे पालक आहात म्हणून नाही, इथे असणाऱ्या स्टाफसाठी किंवा कुणासाठीही आहे की जेव्हा आपण मुलांशी बोलतो तेव्हा फक्त एक क्षणभर पॉज घ्या आणि याचा विचार करा की मुलांशी जे बोलल्या जातं त्यामध्ये त्यांना सल्ले देणं, त्यांच्या चुका काढणं किंवा त्यांना उपदेश करणं ह्याच्याशिवाय वेगळं काही असतं. आपण त्यांना काहीतरी शिकवण्याची एकही संधी सोडत नाही, अजिबात सोडत नाही. पावलोपावली त्यांना काहीतरी आपण ज्ञानामृत देतच असतो आणि ते नकोय त्यांना, ते अजिबात नकोय. कारण असं नाहीच आहे की चल रे बैस बरं आता तुझ्यावर मी संस्कार करतो, असं नाही आहे ना. तुमच्या कुटुंबाची जी मूल्य आहेत, तुमचे वडील म्हणजे मुलाचे ते आपल्या आईशी कसे वागतात, आपली आई आपल्या आजी आजोबांशी कशी वागते, इतर भावंडांशी कशी वागते, माझ्या बहिणीशी माझ्या भावाशी कशी वागते, कसे वागतात माझे वडील, या अनेक गोष्टी मुलं फक्त बघत असतात आणि त्यातूनच संस्कार होतात. म्हणून म्हटलं की जर वयाची 17-18 वर्ष झालेली मुलं जी आपल्याला आज कुठंतरी त्यांना थोडंसं वेगळं वळण द्यायचं जर असेल तर आपल्याला अतिशय मनापासून प्रचंड संयम, प्रचंड मेहनत आणि खूप जास्त विश्वास त्यांच्यावर आणि आपल्या प्रयत्नांवर ठेवावा लागेल. तर कुठेतरी चांगल्या बदलाची अपेक्षा आपण करू शकतो. असं म्हणून चालणार नाही पण आम्ही वागून पाहिलं 2दा असं तो काय करत नाही म्हणा 2दा वागून ते कंटिन्युअस करावं लागेल जोपर्यंत त्या मुलाला हे कळणार नाही की हे लोक खरंच बदललेत बरं का, ह्यांचं काही हे नाटक नाही आहे, ह्यांचं काहीतरी याच्या खाली डाव नाही आहे, कारण तो पण तुम्हाला चाचपडतोय ना. सो जोपर्यंत त्या मुलाला हे पक्क कळत नाही की हे खरंच बदलले आहे, म्हणजे तुमचं बदललेलं वागणं हे त्याला कळणं, हे त्याला मान्य होणं, हे त्याच्या पचनी पडणं आणि त्यानंतर त्याचं वागणं बदलणं ह्याला वेळ द्यावा लागेल. आणि तो वेळ 1-2 महिने नाही, कमीत कमी एक 8-10 महिने 1-1 वर्ष असू शकतो. पण ते प्रयत्न सातत्याने करावे लागतात, कारण त्याच्याशिवाय म्हणजे एक ती कबीराचा खूप सुंदर हे आहे तो की काय ते मालिसीचे सौघडे, म्हणजे एखाद्या झाडाला ऋतू आहे फल होय असं आहे की मालिसीचे सौघडे ऋतू आहे फल होय, की तो माळी त्याला पाणी देतच राहतो, त्याला फळही त्याच्या सीझन मध्येच येतात. असं म्हणत नाही की मी 4 महिने झाले पाणी घातलं असं काय नाही, गहू ते गहू याचे तेव्हाच येणार आहे म्हणून आपण पाणी देणं थांबवायचं नाही, हे पक्क कळलं पाहिजे. सो हा एक मनात डोक्यात असू द्या की आपण खरंच पालक आहोत का, की आपण त्यांच्यावर 24 तास नजर ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरा आहोत. कारण घरं काही आपली अशी एकदम शाहरुख खानच्या घरासारखी नाही बाबा की मुलगा कुठे आहे दिसलाच नाही 2 दिवस त्या खोलीत आहे का, असं नाही आहे ना. दिसतोय 24 तास डोळ्यापुढे, तो तसाच आपल्या नजरेखाली आहे. पण नजरेखाली असणं आणि नजर ठेवणं ह्याच्यात फरक आहे. आपण त्यांच्यावर नजर ठेवतोय का. सो आपण कॅमेरा असतो, सीसीटीव्ही कॅमेरा असतो, काही सुटत नाही, किंवा आपण सतत त्यांच्या हातून घडणाऱ्या चुका दाखवणारे टीकाकार असतो, किंवा त्यांच्या चुकांना गुन्हा समजून शिक्षा देणारे पोलीस असतो. चुका होतातच ना, म्हणजे तुमच्या वर तुमच्या चुकांना शिक्षा देणारे
दुसरं कोणी नसल्याने तुमच्या चुका या मान्य, पण मुलांच्या चुका अमान्य असं ते पण शिकतातच आहे. आणि हे विसरायला नको की तुमचा मुलगा म्हणजे लेटेस्ट तुमचं वय आज कदाचित असेल 40 वर्ष, पण तुमचा मुलगा जर 17 वर्षाचा असेल तर पालक म्हणून तुम्ही पण 17च वर्षाचे आहात. तुम्ही पालक कधी झाला तर 17 वर्षापूर्वी. सो तुमचाही अनुभव पालक म्हणून तेवढाच आहे. त्यामुळे आपण काही फार त्याच्यापेक्षा मोठे आहोत असं अजिबात समजून चालणार नाही. किंवा अजून कसं चांगलं होता येईल असा उपदेश करणारे गुरुजी आहोत. सो आपण पालक या भूमिकेत फार कमी असतो, आपण या बाकीच्या भूमिकांमध्ये जास्त असतो. पटतंय का हे तुम्हाला की नाही ना मॅडम असं काही पण काय सांगता आम्ही तुम असं आहे का? कारण मी पण चुकांमधूनच शिकलेली आहे. म्हणजे माझ्या मुलीला सांगते की अगं माझे पेरेंटिंगचे एवढे चांगले कामं होतात माझे वर्कशॉप्स, कारण माझे अनुभवाचे बोल आता कळत आहे. आणि आता मागे वळून बघता की अरे इथे असं बोलता आलं असतं, हे सातत्याने म्हणजे माझ्या डोक्यात सुरू असतं की नाही ऍडव्होकेट बोललो चाललं असतं ना बोललं. त्याच्यामुळे मी जर बोलून झालं आज हे चुकतेच की कधी मी लगेच विचारते मुलाला आम्ही तुला वाईट वाटलं कारण मी काल असं बोलली तर होतं नाही वाईट आहे. पण आईला आपल्या बोलण्याचं वाईट वाटलं आहे हे मेसेज पण पुष्कळ आहे ना पोहोचवणं त्यांना. सो मी अगदी व्यवस्थित सांगते, मी मुलीला सांगते की तुला राग आला का काय मी तुला असं म्हटलं, कधी म्हणते राग नाही आला पण त्यांना तुला वाटलं हरकत नाही. पण कम्युनिकेट एकमेकांशी करणं म्हणजे काय, आपलं चुकतंय उलट तर मी म्हणेन की आपल्या चुका 100% मुलांना सांगा, कारण त्यांना ते कळेल की अपयश आलं चुका आलं तरी जगता येतं छान, काही मिळत नाही आयुष्यामध्ये, हे खूप कळणं महत्वाचं आहे ना. सो आपण सांगत नाही ते. नेक्स्ट. सो आपला जो मुलांसोबत वाद असतो बरेचदा, कधी कधी विसंवाद पण असतो, तो कशासाठी असतो खरं त्याचं प्रमुख एकच कारण आहे. ज्या वयात ही मुलं आहेत ना साधारण ज्याला टीनेज म्हणतात, म्हणजे 19व्या वर्षापर्यंत टीनेज, 13 to 19 ज्याच्या स्पेलिंग मध्ये टीन येतं ते टीनेज. सो 19 वर्षापर्यंत जे टीनेज आहे आपली मुलं अजून त्या वयातच आहे बरोबर. या वयापर्यंत किंबहुना 22-23 वर्षापर्यंत हा जो समोरचा मेंदूचा भाग आहे ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात तो संपूर्णपणे अजूनही डेव्हलप झालेला नाही. तो 22-23 वर्षापर्यंत होत असतो, कोणाकोणाचा तर 24-25 पर्यंत पण चालतो. परंतु जो भावना हँडल करणारा मेंदू आहे, एक लिम्बिक सिस्टीम त्याला म्हणतात, तो मात्र साधारण 13व्या-14व्या वर्षीपर्यंत बऱ्यापैकी विकसित झालेला असतो. म्हणूनच या वयातली मुलं ही भावनेच्या अंमलाखाली जास्त असतात. विचार करून बोलणं हे जमत नाही, कारण विचार करणारा मेंदूच अजून पूर्ण झाला नाही ना. हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे एखादा प्रोजेक्ट जेव्हा आपल्या हाती येतो तेव्हा प्रोजेक्टचा आपण अभ्यास करतो. एक उदाहरण देते, समजा लेटेस्ट आहे माझं भाजीचं दुकान आहे, मग मी विचार करीन ना की कुठल्या एरियामध्ये कुठली भाजी जास्त. आता समजा अगदी कुठल्या तरी ग्रामीण खेड्यात तिथे मी खूप अवाकाडो काय ते zucchini ह्या अशा भाज्या विकून काय फायदा नाही, कोण घेणार आहे तिथे. सो मी त्याचा काहीतरी अभ्यास करते ना की इथे कुठल्या भाज्या कपल्या जातील, कुठल्या भाज्या आवडतात, कुठला सीझन असतो. सो काहीतरी मी अभ्यास करेन त्याचा. मग आपलं हे मूल देखील अभ्यास करण्यासाठी आहे की काय बरं हे 16 वर्षाची जगातली मुलं जर चिडचिड करत असतील तर माझा मुलगा नॉर्मल आहे, कारण तो पण चिडचिड करतो. जर माझा मुलगा काहीच बोलत नसेल, डागलो नसेल आणि सगळ्याला बोलावत नसेल तर मला काळजी वाटली पाहिजे की अरे हा का असं करतो. सो आपल्या मुलाच्या वागण्याचा आपण अभ्यास करा. तुमचं मूल जे वयाच्या 5व्या वर्षी तुम्ही ज्या पद्धतीने वागत होता त्याच पद्धतीने त्याच्यासोबत 15व्या वर्षी वागून चालत नाही. आपली पालकत्वाची शैली देखील बदलावी लागते. सो स्वतःचा अभ्यास करा, त्यांचा अभ्यास करा. आपण ज्या मुलांवर चिडतो किंवा मुलांशी काही बोलतो, आपले स्वतःचे फ्रस्ट्रेशन आहेत का? म्हणजे काल माझं सासूसोबत भांडण झालं, आज एक मुलीच्या कानात पडलं, कशासाठी? कारण सासूला मारलं. नवरा काडीची मदत करत नाही म्हणून त्या मुलाला बघ इकडे काही मदत करत नाही, अरे राग इकडे आहे. सो पहिले आपला स्वतःचाही अभ्यास करायला पाहिजे की आपलं वागणं असं का होणार, आणि आपण ते दुसऱ्यावर म्हणजे वड्याचं ते वांग्यावर निघतं का. आणि असं करताना लक्षात येतं की आपल्या घरी आपण फक्त वांग्याची भाजी लावतोय, बाकी काहीच नाही, कारण वडे जे आहेत तिथं आपण पोहोचू शकत नाही.
सो ह्यातला संघर्ष कोणासाठी आहे, जो वाद आहे तो तर कंट्रोल वर्सेस ऑटोनॉमी. ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता. मी माझा. या वयाच्या मुलांना ते मोठे झाले आहेत असं वाटत असतं, कारण ते मोठे दिसतात, मोठे झाले असं वाटतं. कारण आता कॉलेजला पण गेले. मी स्वतः इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक दोन्ही ठिकाणी काम केल्यामुळे 12वी नंतरची मुलं आणि 10वी नंतरची मुलं ह्याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. इतका बदल त्या 2 वर्षामध्ये प्रचंड. हे तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट इयरची मुलं आणि फायनल इयरची मुलं याच्यात प्रचंड फरक आहे. सो त्यांना वाटतंय की मोठे झालंय, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं आयुष्य कंट्रोल करायचं. सो त्यांना ऑटोनॉमी हवी, त्यांना स्वतःच्या हाती स्वतःचे कंट्रोल हवे. मी आता कुठले कपडे घालून, कसा भाग पाडू, कुठल्या पोरी सोबत फिरू, हे त्यांना कोणीच बोललेलं आवडत नाही. कारण की ते आपल्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकतात, या वयाला पोचले आहे असं त्यांना वाटतं आणि दिसतात पण मोठे. आणि सोयीस्करपणे आपणही त्यांना हवं तेव्हा मोठं आणि हवं तेव्हा लहान समजत असतो. सोयीस्करपणे आपल्या सोयी. लहान का आता हे वाक्य जेव्हा आहे तेव्हा कळत नाही असो, लहान झाल्यास का आता लगेचच कधीतरी येतं, बिलकुल बाहेर जायचं नाही रात्रीच्या वेळा. अरे पण तुझं लहान नशीब राहिलं तर जाऊ शकतोस ना मग. सो आपल्याला म्हणजे हे सगळं जे लेक्चर, म्हणजे मी मला आठवलं गेल्या वर्षीला मी एक जैन संघटनेमध्ये लेक्चर घेतलं होतं पॅरेंटिंगचं. त्यांचं काहीतरी वर्कशॉप टाईप. आणि त्यांचे सगळे जे जैन त्यांचे जे गुरु होते सगळे, तीर्थंकर म्हणतात ते सगळे खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं. ते सगळे मागे बसले होते. आणि माझं जेव्हा ते सेशन झालं पूर्ण 2-2.5 तासाचं, त्याच्यानंतर ते म्हणाले मला, म्हणजे ते तीर्थंकर म्हणाले की मी पहिल्यांदा आज असं सेशन ऐकलेलं आहे की जिथे पालकत्व करण्यासाठी मुलांनी काय करायचं याच्यापेक्षा पालकांनीच कसं स्वतःला आधी मोठं केलं पाहिजे, बदललं पाहिजे हे ऐकलेलं आहे. आणि ते गरजेचं. सो यामध्ये त्या मुलांना मोकळं व्हायचंय पण पालकांना मात्र कंट्रोल ठेवायचा आहे. हा वाद आहे तो आपल्या वागण्यात. पण पालकांना कंट्रोल ठेवायचा आहे आणि मुलांना त्यातनं सुटायचं. मग अशा वेळी काहीतरी मध्यम मार्ग आला पाहिजे, जेणेकरून त्यांना वाटेल की आपण आपलं लाईफ कंट्रोल करतोय, पण काही महत्वाच्या गोष्टींमध्ये पालक त्यांचा कंट्रोल ठेवणार. मग अशा वेळी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या गोष्टींचे परिणाम भविष्यकालीन खूप मोठे तीव्र नसतील त्या गोष्टी त्यांना वाटेल ते करू द्या. उदाहरणार्थ केस कापायचे, केस रंगवायचे, करून त्यांना काय फरक पडतो केस लाल आणि निळे झाले नाही? त्याला छान वाटतंय की नाही, कारण या वयामध्ये त्यांना दिसणं पण महत्वाचं आहे. काही फरक पडत नाही त्याचे. आज केस निळे झाल्याने तो 25व्या वर्षी वेळा काहीतरी वागेल असं नाहीच आहे. सो ज्या गोष्टींचे परिणाम खूप तीव्र नाही ते त्यांना करू द्या. आज तो म्हणला मला घरी नाही खायचं, आम्ही बाहेरच खाणार नाही. हा, आज लागली वडापाव खाल्ला उद्या त्याला काही आजार होणार नाही. ह्या अत्यंत टेम्पररी असणाऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी त्यांना करू द्या. पण अशा वेळी तुम्ही तुमचं काहीतरी टर्म ज्याला म्हणतो आपण ती पटवणं आवश्यक आहे. म्हणजे आजही माझा मुलगा आता इतका मोठा आहे खरं, म्हणजे तोही पालक, अजून म्हणजे लग्न केलं नाही, तो म्हणतो मला करायचं पण नाही असं सध्या, पण तोही पालक होण्याच्या वयाच्या पुढे चाललेला आहे. पण जेव्हा बाहेर पडतो मी त्याला विचारते, जेव्हा तो रात्री संध्याकाळी बाहेर, जेव्हा मी त्याला विचारते की आम्ही किती वाजेनंतर काळजी करायला लागू, म्हणजे बरोबर आपल्याला पाहिजे ते पोचलेलं आहे. आपल्याला त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे ते त्यांना कळलेलं आहे. तो म्हणतो साधारण 11:15-12 नंतर काळजी करायला लागते. म्हणजे मला कळतं की तू 12 वाजेपर्यंत 12चे 12:15 होऊ शकतात. ओके, सो तुम्हाला नेमकं कसं पोचवायचं आहे, काय पोचवायचं आहे, थोडं संवादासाठी आपल्याला आपले कम्युनिकेशन आवश्यक आहे. एकदा इंट्रोस्पेक्ट म्हणजे आत्मपरीक्षण. त्यामुळे पहिलं हे की कंट्रोल वर्सेस ऑटोनॉमी, थोडा कंट्रोल त्यांच्याकडे, थोडी आपल्याकडे, असं करायला पाहिजे. आणि काहीही झालं म्हणजे वाटेल ते झालं, म्हणजे अर्थात अपवादात्मक गोष्टी नाही म्हणणार मी, पण काय करतील ना आपली मुलं करून करून. वाईट म्हणजे अगदी काही अशी सरपंच देशमुखांचा खून करणाऱ्यातली तर नाहीत ना आपली मुलं.
बरोबर. तेव्हा काय मॅक्सिमम करू शकतील ती, थोडंसं त्यांच्या परिघामध्ये तेवढं त्यांना करू द्या. आणि काही जरी चुका थोड्या झाल्या तर लगेच त्यांचा जाब विचारून त्यांना नको जीव करून घराबाहेर राहावंसं वाटेल अशी वेळ न आणता नो मॅटर व्हॉट यू हॅव टू लव्ह. कारण ते त्याच्या दुसरीकडनं कुठून, म्हणजे तुम्ही जर नाही दिलं, ती प्रत्येकाची भूक आहे ना प्रेमाची, घरात जर नाही मिळालं तर ते बाहेर शोधणारच आहे, प्रश्नच नाही. म्हणजे त्याच्यात काहीही चूक बघणारच आहे. मग त्यांना ते कळणार नाही की हे मिळतंय ते प्रेम चूक आहे की बरोबर. म्हणजे असा एक रिसर्च आहे की ज्या मुलींना, स्पेशली मुलींना त्यांच्या 12, 13, 14 ह्या खूप कोवळ्या मोठ्या होण्याच्या वयामध्ये आणि अर्थात लहानपणीपासूनच जर वडिलांचं खूप छान आधाराचं खंबीर प्रेम नाही मिळालं तर त्या मुलींची अफेअर्स जास्त असतात. हे जगभरातला रिसर्च आहे. कारण ते शोधतात बाहेर आणि त्या मुली लग्नानंतरही नवऱ्यामध्ये वडीलच शोधतात. हे असे रिसर्च सांगतात. म्हणजे हे अगदी काही चुकीचं नाहीये. आणि तुम्हाला जे वाटतंय की त्यांनी असं वागावं तसं आपण वागलं पाहिजे. हा एक बेसिक पालकत्वाचा नियम. मला आठवते मी जसं म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये पण जाते तेव्हा एका ठिकाणी मी गेली होती आणि तिथे जे लोक होते त्यांना विचारलं की दिसले आता गुटख्याच्या पुड्या बिड्या खिशामध्ये त्यांच्या. मी त्यांना सहज विचारलं की म्हटलं तुम्ही घेता का? म्हणे हो म्हणे. म्हटलं किती वय आहे? तर म्हणे 40. म्हटलं किती तुम्ही दिवसभरात पुड्या घेता? तर म्हणे 4. तुमच्या घरी कोण कोण असेल? बायको आहे, मुलगा आहे 10 वर्षाचा. म्हटलं उद्यापासून एक पुडी त्याला पण द्यायची. तो म्हणे नाही मॅडम. म्हटलं आता 40 वर्षाचा माणूस 4 पुड्या खाऊ शकतो तर 10 वर्षाचा मुलगा एक पुडी. म्हणजे मी जे करीन तेच बरोबर, तू जे करशील ते चुकीच गोष्ट. त्याच्यामुळे असा विरोधाभास मुलांपुढे आपण जर ठेवत असू तर मुलं सोयीस्करपणे त्यांना हवं ते घेणार आहे हे विसरून जाणार. ओके. सो त्याच्यामध्ये म्हटलंय की डोंट वरी दॅट युअर चिल्ड्रन नेव्हर लिसन टू यू. ह्याची काळजी करू नका की आमची मुलं आमचं ऐकत नाहीत. ह्याची काळजी करा की दे आर ऑलवेज वॉचिंग यू. तुम्हाला ते पूर्ण वेळ बघतायत ह्याची काळजी करा. ऐकण्याचा काही प्रश्न नाही आहे. कारण तुमचं ऐकण्याचं बळ हे नेमकं आहे काहीतरी. आणि तुम्ही किती आता तुमच्या आई वडिलांचं ऐकलं आणि आता कसे आहात ह्याच्यात पण बराच तफावत आहे. त्याच्यामुळे तुमच्या मुलांनी सगळं जरी ऐकलं तुमचा मान राखून तरीही ते मोठेपणी तुमच्या अधिकारातून बाहेर पडल्यावर त्यांना हवं ते करूच शकतात. तेव्हा त्यांच्या मूल्य द्यायची असतील तर डोंट फॉरगेट दे आर वॉचिंग. हे एक लक्षात ठेवायचं. नेक्स्ट. तेव्हा या मुलांना आपल्याकडनं काय अपेक्षित असेल? म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहेच की त्यांनी या प्रोफेशनला ऍडमिशन घ्यावी, इतके मार्क मिळवावे, नमूक तमूक आपली तर यादी असते. म्हणजे माझ्याकडे जेव्हा मुलं आणि पालक असे जेव्हा येतात तेव्हा पालक येतात तेव्हा त्या मुलांच्या एवढी यादी देतात त्यांच्या शत्रूसाठी, एखाद्या चुकल्या केल्यासाठी. बापरे. म्हणजे असं वाटतं की म्हणजे एक तर बाई म्हटली की मॅडम मेरी बेटी तो आफत का पिटारा आहे. आणि वाईट याचं वाटतं मला, म्हणजे असं खरंच वाईट वाटतं. एक मुलगी आहे ती आता 24 वर्षाची. म्हणजे माझ्या वडिलांनी इतकं मारलंय मला की जर फ्रॉक घातलाय, काही पॅन्ट घातली आहे तर ते वरती करून म्हणजे डायरेक्ट मारलं पाहिजे, कापडावर करून. इतकं मारलेलं आहे. आणि तरी ती मुलगी म्हणते मॅडम शेवटी वडील आहे, मला त्यांचं बघावंच लागलं. एकटे आहेत आणि ते सिंगल पेरेंट आहे. सो इतकं करूनही मोठेपणा मनाचा हा मुलांकडे जास्त दिसतो हे माझं मत आहे. आणि आई वडिलांना वाटतं की आपण खूप मुलांसाठी करतोय, पण माझ्या अनुभवातून मला असं वाटतं की ऍक्च्युली मुलं खूप जास्त आई वडिलांसाठी सॅक्रिफाय करतात, अतिशय सॅक्रिफाय करतात. 2 मेजर गोष्टी ज्या आयुष्यभरासाठी आहेत त्यातली एक गोष्ट म्हणजे त्यांना हवं ते शिक्षण न घेणं. त्यांना कोणाला 12वी करायचंय, कोणाला काही शेफ व्हायचंय, कोणाला काही रांगोळ्यांमध्ये पुढे जायचंय, काय वाटेल ते करायचंय, पण आई वडील नाही म्हणतात म्हणून हे अतिशय मोठं सॅक्रिफाय मुलं करतात. आणि दुसरं म्हणजे हव्या त्या व्यक्तीसोबत लग्न होतं. या 2 आयुष्यातल्या प्रचंड मोठ्या गोष्टी मुलं आपल्या आई वडिलांसाठी सॅक्रिफाय करतात. त्याच्यामुळे जशी जाणीव मुलांना असली पाहिजे आई वडिलांची तशीच जाणीव पालकांना मुलांच्यासाठी असली पाहिजे. हे तर अगदी म्हणजे वास्तव दिसून चालणार. तेव्हा आपण त्यांना काय देऊ शकतो आणि त्यांना जे अपेक्षित आहे ते त्यांना देण्यासाठी आपल्याकडे आहे का? त्यांना हवा आहे तो वेळ,
त्यांना हवं आहे ते प्रेम. ह्या दोन गोष्टी आपल्याकडे आहेत. कारण त्यांना अन्न, पाणी, छत्र हे कुठेही मिळणार आहे. ते स्वतःच्या बळावर मिळवू शकणार आहे. पण त्यांना हवं ते आपलेपण, प्रेम, एक उबदार जागा की अख्ख्या जगाने नाकारलं तरी एक जागा अशी आहे की जिथे मला आपलं म्हणलं जाईल. पण दुर्दैवाने त्या एकाच घरातून त्यांना मिळत नाही आणि मग मुलं बाहेर पडतात. सो हा आपल्याला म्हणजे पुढे कुठलाच आरोप नाही आहे. पुढे मी बिलकुल म्हणत नाही की तुमच्याकडे असं आहे किंवा माझ्याकडे तसं नाही, असं काहीच नाही. हे फक्त सगळ्या गोष्टी तुमच्या आत्मपरीक्षणासाठी मी डोक्यात देते आहे. असं जर काहीच नसेल तर एक छान पाठीवरती थाप मारायची की मी खूप छान आहे, कारण माझ्या ज्या चौकटीमध्ये होईल ते सगळं करतो. आणि नसेल तर ते करण्यासाठी आता काय बरं करता येईल त्याचा विचार. कारण आपण कसं आहे ना, मुलांना अमुक व्हा तमुक व्हा हे खूप सांगतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की शिवजयंतीच्या दिवशी सगळ्या बाईक्सवर मोठाले झेंडे घेऊन रॅली करणारी जी मुलं आहेत, कशासाठी ते रॅली करतात मला कळत नाही. कशासाठी ते एवढ्या म्हणजे मोठी ती झोनच्या झोन का बरं फिरतात कळत नाही. म्हणजे कुठल्या तरी पॉलिटिकलच्या गेम मध्ये असू शकेल ते, पण तरीही आपण कुणाच्या बहकाव्यामध्ये येतो याचा अर्थ तुम्ही बैठू शकणारे आहात ना. मला जर उद्या कोणी दिले की मॅडम तुम्हाला मी 1 लाख रुपये देते, तुम्ही ते गप्प करून फिरत जा, की मला नाही देणार, मला नाही जायचं बघा, मला माझ्यावर काहीतरी पाहिजे ना संयम. सो जेव्हा ही मुलं अशी जातात मला असं वाटतं की कुठले गुण आहेत बरं तुमच्यामध्ये, महाराजांचे कुठले गुण आहेत. तर तुमची मुलं जर अशी कुठे जात असतील तर त्यांना एकच प्रश्न फक्त सांगा की म्हणा तू जा, फक्त पुढच्या शिवजयंतीपर्यंत महाराजांचा कुठला गुण अंगीकारशील त्याचा विचार करून जा. कल्याणची सून त्यांनी पाठवली सन्मानाने हे आपण खूप छान शिकलो, वाचलो, सांगतो. पण आपली मुलं जर बाहेर बसून कुणाला डोळा मारत असतील तर मग काय अर्थ आहे त्या झेंड्याला फिरण्यामध्ये. आपण खूप सांगतो की महाराज असे होते, पण आपली मुलं जर गुटखा खात असतील तर मग त्यांना काहीही अधिकारच नाही तिथे राहण्याचा. त्याच्यामुळे हे मुलांशी पण बोललं पाहिजे, बरोबर. आणि त्याहूनही मला महत्वाचं वाटतं, म्हणजे हे तर आहेच, हे मुलांनी करणं आहे, मुलांना आपण विचारणं आहे, पण त्याही पेक्षा महत्वाचं मला असं वाटतं की विचार करा. जिजाबाई 2025 सालांते आहे. नको जाऊ रे, काय करायचंय तुला, असे नका तिकडे, आपल्याला काय करायचंय तू तोरणा आपण आपल्या घरी, असं म्हटलं असतं का की कुठे तिथे लढाया लागेल तुला, जाऊ दे, तू पॅन्डेट घेतलं का सोबत, पाण्याची बाटली घेतली का सोबत, किती त्या शिवाजीला सूचना दिल्या असतात त्या जिजाबाईने, नसतं करू शकले ना ते. तर तो विश्वास त्या जिजाबाईंनी ठेवला. आपण करतोय का ते? आपण आपल्या मुलांकडे बहुतांश वेळेला अविश्वासाने जास्त बघतो. आणि मला सारखं असं वाटतं की तुम्हाला जर तुमच्या मुलांवर अविश्वास असेल तर नकळत तुम्हाला तुमच्या पालकत्वावरच अविश्वास आहे, कारण शेवटी ते तुमचं प्रोडक्ट आहे, बरोबर. तेव्हा जिजाबाई सारखा विश्वास आपल्याला त्याच्यावर ठेवता येतोय का? जा तू बिंदास, अरे काय होईल बघू तर, करून तर बघ काय होईल मॅक्झिमम, की काय केल्याने फसत हे तरी कळेल, ते पण आवश्यकच आहे ना. सो या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे की मुलांना तर शिकवाच, पण आपणही तेवढं धैर्य ठेवतोय का हे पुन्हा आत्मपरीक्षणासाठी विचार. आता जो संवाद आपण म्हणतो, सगळेजण म्हणतात की मुलांची संवाद साधा, मुलांची संवाद साधा. अरे पण नेमकं करा काय, म्हणजे काय संवाद म्हणजे चल रे मला तुझ्याशी बोलायचं आता, त्याला माहिती झाले सुरुवात आहे त्याच्या डोक्यात पहिला थॉट आहे. आणि मला सारखं असं वाटतं की देवाने बरोबर दिलंय आपल्याला, डोळे बंद झालेले दिसतात, कान बंद झालेले दिसत नाहीत, पण ऍक्च्युली ते आतमध्ये बंद झालेलेच असतात, कारण डोक्याकडे पोहोचतच नाही. कारण आपण त्यांना सातत्याने उपदेश किंवा त्यांच्या चुका काढणं त्याच्या पलीकडे करत नाही. किंवा आमच्या वेळी आम्ही कसे हे सांगत असतो की तुम्ही किती चांगलं तुम्हाला सगळं दिलंय, आमच्या वेळी आम्ही एक भाकरी खाऊन राहिलो, तुला तरी 2दा मिळत आहे. तुला मग काय करू आता मी, म्हणजे मला माझ्या एक
रिलेटिव्ह मध्ये आहे की ते खूप गावी राहायचे कुठेतरी आणि ही इज नाव अराउंड 80s मध्ये आहेत ते. सो ऑब्व्हियसली ते जेव्हा गावी राहायचे तेव्हा खूपच शिक्षणासाठी त्यांना प्रचंडच कष्ट पडले. तर त्यांना कुठेतरी नदी विधी पार करून जावं लागायचं. मग पावसाळ्यात पुस्तकं अशी डोक्यावर धरून जायचं वगैरे असं काइंड ऑफ. आणि आता ते त्यांच्या कर्तृत्वाने शिक्षणाने खूप मुंबईला मोठ्या जागी त्यांनी नोकरी केली आणि अतिशय पॉश अशा क्वार्टर्स मध्ये ते राहिले. त्याच्यामुळे त्यांची मुलं केंद्रीय विद्यालयात आणि खूप छान ठिकाणी राहिले. आता त्यांची कॉलनी असल्यामुळे त्यांच्या शाळेची बस ही मेन गेटवरच मुलं सोडून द्यायची आणि ह्यांचं घर जवळजवळ एक साधारण 1-1.25 किलोमीटर वॉकिंग असं होतं. 1 किलोमीटर तरी नक्कीच. तो मुलगा म्हणायचा की बाबा तुम्ही तुम्हाला घ्यायला येत जा, कारण शाळेत ना आल्यावर पाठीचं दप्तर भूक लागली असते, सो घ्यायला येत जा. तर ते दरवेळी करायचे. माजले पोट्टे इथून सुरुवात असायची. आम्ही आमच्या वेळी नद्या पार करून शिक्षण घेतले. मग तो म्हटला एक दिवस म्हणजे तो म्हणाला शेवटी वैतागून की बाबा आता माझ्या शाळेत जाताना नदी नाही लागत, काय करू. सो बरोबर आहे ना हे. म्हणजे तुम्ही कसं दरवेळेला त्यांना तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही बरोबर नाही, तुम्ही चांगले नाही, हा सातत्याने मेसेज का देतो आपण. सो ह्याचा विचार करणं आवश्यक आहे. तर संवाद म्हणजे काय आहे, तर तो समपातळीवर होणारा संभाषण. आणि म्हणूनच ती मुलं मित्रांसोबत का जातात, कारण ती मित्रांसोबत समपातळीवर बोलतात. एक्झॅक्टली या मुलाच्या मनात काय आहे ते तो त्याच्याच वयाचा मुलगा समजू शकतो ना. आपण समजू शकत नाही, पण किमान प्रयत्न तर करू शकतो. म्हणजे मला सारखं असं वाटतं, मी वारंवार माझं उदाहरण का देते, कारण मी अधिकारवाणी ती बाळगते म्हणूनच सांगते की मला सांगा, मुलाची संवाद साधायचा असेल, मी तुम्हाला विचारलं कुठल्या विषयावर बोलणार बरं. एखाद्या विषयावर एकमेकांसोबत बोलण्यासाठी आपल्याकडे सारखे कॉमन विषय आहेत का. त्याने काय ठरवलं काय म्हणण्यानंतर काय. मी माझ्या मुलांसोबत अगदी लहानपणीपासून, मी सायकोलॉजी जरी आता 15 वर्षांपर्यंत आधी वळली तरी देखील आधीपासून, म्हणजे कदाचित असेल कारण माझ्या आई वडिलांनी मला तसं वाढवलं म्हणून पण असेल की तसे संस्कार होते. माझ्या मुलांसोबत मी टॉम अँड जेरी आनंदाने बघितलं. माझ्या मुलांसोबत म्हणजे मुलीसोबत किंवा मुलासोबत तो मायली सायरस म्हणून जी एक होती काहीतरी, तिचं पण कार्टून तेवढंच, तिची सिरीज तेवढीच आनंदाने पाहिली. त्याच्यानंतर बिग बँग थेरी पण तेवढ्याच आनंदाने पाहिली आणि आता गेम ऑफ थ्रोन्स पण बघते. सो माझ्या त्यांच्यामध्ये संवाद होण्यासाठी काहीतरी तो विषय आहे. काहीतरी गाणी आवडतात, सिनेमांवर बोलतो, काही मालिकांवर बोलतो, काही ठिकाणांवर बोलतो की ह्या जागी असं तिथे असं, काहीतरी तो कॉमन पाहिजे की नाही. आणि जर मग काहीच कॉमन नसेल आणि मुलाचं विश्व संपूर्ण वेगळं तयार झालं तर त्याच्यात केवळ त्याचा दोष आहे का. पण आपलं विश्वच वेगळं आहे ना, त्याचं विश्व वेगळं आहे. मग आपण फक्त एक छत शेअर करतो एवढंच ते नातं होतं. सो त्याच्या आयुष्यात काय चाललंय ते समजून घ्या. तुमच्या आयुष्यात काय चाललंय ते सांगा. सांगा की माझा बॉस असला ओरडला ना, आज तो छापलं मला त्याने, काय फरक पडतोय. मी तर म्हणते आपले फेल्युअर्स सांगितले पाहिजे मुलांना, आपल्या आर्थिक मर्यादा सांगितल्या पाहिजेत मुलांना. का त्यांच्यापासून कुटुंब आहे ना एक. म्हणजे मी आता मॅडमला म्हणत होती की माझं स्वतःचं युट्यूब चॅनेल आहे, सायकोलॉजी संडेज नावाने. आता मी पॅन्डेमिक मध्ये ते सुरू केलं आणि त्यामध्ये माझा विचार हाच होता की सायकोलॉजी हा विषय शिकल्यानंतर मला कळलं, म्हणजे मी मुलीशी बोलत होती तेव्हा ती मला म्हणाली की आई हा विषय इतिहास भूगोलासारखा शाळेत का नाही शिकवला, इतका महत्वाचा आहे. म्हणजे अगदी सायकोलॉजी जरी नाही तरी कम्युनिकेशन किंवा इंटरपर्सनल रिलेशन ह्या अतिशय इमोशन्स खूप खूप महत्वाचं आहे शिकवणं. तर मी विचार केला की सायकोलॉजिस्टकडे जाणं हे शर्मेचं वाटतं लोकांना. उलट पक्षी जसा आधी फॅमिली डॉक्टर होता तसा फॅमिली काउन्सिलर असला पाहिजे. खूप गोष्टी अशा असतात की आपल्याला त्याच्या सगळ्या बाजूने विचार नाही करता येत. म्हणजे माझ्याकडे जे मी सिंगल पॅरेंटचं मगाशी जे उदाहरण घेतलं, जे सांगितलं, त्याच्यामध्ये त्या वडिलांची, त्या मुलीची आई ही लग्नानंतर एक 5-1 वर्षांमध्ये, म्हणजे ही मुलगी 2-3 वर्षाची असताना पळून गेली दुसऱ्या कुठल्या माणसासोबत. जेव्हा मी त्या मुलीला सांगितलं, म्हटलं आता तू विचार कर की त्यांनी मारला, हा भाग वेगळा, म्हणजे त्याचं काही मी समर्थन नाहीच करत, पण म्हटलं तू विचार कर की हा माणूस जेव्हा आरशातून बघतो रोज स्वतःला, तेव्हा त्याला स्वतःला किती फेल्युअर वाटत असेल की आपली बायको दुसऱ्यासोबत पळून गेली. तेव्हा ती म्हणे मॅडम मी असा या गोष्टी
विचारच नका. इफ द वडील मारणार वडील किती वाईट, पण वडिलांचीही काहीतरी बाजू असूच शकते ना. सो काउन्सिलरकडे जाण्याने कुठलीही शरम खरं का वाटावी कळत नाही. पण लोकांना अजूनही आहे की आम्हाला वेळ लागलाय का, आता तुम्ही आम्हाला पाठवा सायकॉलॉजिस्टकडे, आम्हाला वेळ करून मोकळे व्हा. आपण इतक्या चुकीच्या पद्धतीने विचार करत असतो. तेव्हा माझ्या त्या चॅनेलमध्ये मी ठरवलं की लोक जर येत नाही सायकॉलॉजिस्टकडे तर सायकॉलॉजिस्टच घरी पाठवायचं सगळ्यांच्या. आणि माझ्या चॅनलवरती आता जवळजवळ 400च्या वर व्हिडिओ झाले. छोटे छोटे असतात. सायकॉलॉजिस्ट असल्यामुळे मला माहिती आहे की लोकांकडे वेळही नाही, लोकांकडे संयम पण नाही, त्याच्यामुळे 8-10 मिनिटाचे छोटे व्हिडिओ असतात. मग पेरेंटिंग असतील, पर्सनॅलिटी असेल, वैवाहिक नातं असेल, अनेक प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. ते सेल्फ हेल्प सारखं पुस्तक किंवा जसं असावं तसं आहे ते. तेव्हा ते जरूर तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे मी इथे मार्केटिंग किंवा ब्रँडिंग करणार नाही माझ्याचं, पण मला असं वाटतं की लोक त्याच्यापासून राहू नये. आता मी एक मुलाखत गेल्या रविवारी एका बाईंची घेतली. मी आता मॅडमला सांगितलं, प्रतीक्षा तोंडवळकर म्हणून, की त्या बाई वयाच्या 17व्या वर्षी लग्न झालं, 18व्या वर्षी त्यांना मुलगा झाला आणि 19व्या वर्षी नवरा त्यांचा वारला. सासरी गेल्या, सासूनी सांगितलं की ज्या मुलासाठी तुला आणलं होतं तो मुलगा गेला, आता तू बघ तुझं, आमचा काही संबंध नाही. आईकडे आली, आई म्हणली तुझं लग्न लावून दिलं, आता तू जाणे तुझं नशीब. सो दोघांनीही सोडून दिल्यावरती काय करावं. त्या बाई गेल्या वर्षीला स्टेट बँकेमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झाल्या. पण 7वी शिक्षण असताना त्यांनी बँक जॉईन केली होती, ती शिपाई म्हणून. हा किती प्रेरणादायी प्रवास आहे. बघूया की मुलांसोबत अशा गोष्टी. सगळ्याच वेळेला युट्यूब आणि मोबाईल काही वाईट नाही ना, चांगलं पण आहेच त्याच्यामध्ये खूप सारं. सो काय आपल्याला मुलांसोबत संवाद साधताना बघता येईल. खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरं तर खूप चांगल्या पद्धतीने क्रिएटिव्हली करता येतात. ओके, अजून मागचा. ओके, सो मागचा हा तर येस. सो संवाद जो आहे तो त्या मुलांच्या लेव्हलला जाऊन आपण करतो आहे का. त्यांना क्वालिटी टाइम जेव्हा आपण म्हणतो, त्यांना वेळ द्यायचा म्हणतो, त्याच्यात त्यांचाही वेळ, त्यांचाही कन्व्हिनियन्स हा महत्वाचा आहे. त्यांना बोलायची इच्छा आहे का, ऐकायची इच्छा आहे का, ती बघा. सो जेव्हा आपण एक म्हटलंय, मग अशी म्हणते मी की आपण कन्व्हिनियंटली त्यांना लहान ठरवत असतो, कारण मुलांना वरकरणीच्या भौतिक गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, काय या सगळ्या गोष्टी, तिथं आपली कर्तव्यच आहे. आपण त्या मुलांना आणल्या ह्या जगात, त्याच्यामुळे त्यांच्या जैविक गरजा पूर्ण करणं हे आपलं कर्तव्यच आहे. त्याच्यात आपण काही फार करत नाही ना. म्हणजे आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो याचा टेंबा मिरवण्याची काहीच गरज नाही, कारण ते करणं मस्ट आहे. काहीच केलं नाही आपण वेगळं, काहीच नाही केलेलं. सो त्याच्या पलीकडे मुलांना जाऊन काहीतरी हवं आहे, ते म्हणजे अत्यंत सुरक्षित आणि उबदार जागा. की काहीही झालं तरी त्या चिमण्यांच्या पिल्लांसारखं संध्याकाळी ओढीने ते मूल घरी आलं पाहिजे. एवढी जरी आपण मुलांना एक छान जागा दिली ना पालक म्हणून घरात, तर ते मुलं भरून पावतील. नेक्स्ट. आणि त्याच्यासाठी बघा की आपण मुलांना चांगलं करताना पकडतोय का. आपण पटकन त्यांना काही बघ कानाखाली काय बघ, त्यांना बरोबर आपण काहीतरी चुकीचं करताना पकडत असतो. कधीतरी बोला ना, म्हणजे असं एकदम त्याचं कौतुक नको, पण समजा तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी बोलताय, बहिणीशी बोलताय, भावाशी बोलताय, सांगा की नाही का आज मी आले ना कामावरून तर यांनी सगळं ओटा बिटा आवरून ठेवला होता, इतकं छान वाटलं मला. नकळत त्याचं कौतुक करा की. आतापर्यंत लाडवलेली मुलं आणि लाड केल्या गेलेली मुलं याच्यात पण फरक आहे. त्यांना शेफारून ठेवायचं नाही, लाडवून ठेवू नका, हाती कप देण्याची काही गरज नाही. लाड करणं आणि लाडवून ठेवणं याच्यात फरक आहे. आणि लाड केल्याने, कौतुक केल्याने, प्रेम केल्याने कुठलीही मुलं बिघडलेली नाहीत. कुठलीही मुलं बिघडली नाही. मी स्वतः इतक्या जास्त लाडात मोठी झालेली आहे, पण मी अजिबातच नाही बिघडली. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा की भारत खेळतोय क्रिकेटमध्ये आणि तुम्ही इंग्लंडला चिअर करताय, इंग्लंड इंग्लंड इंग्लंड, तर भारताला कसं वाटेल. नाही ना वाटणार छान. मग जेव्हा तुम्ही म्हणता तो बघ, ती बघ, तो बघ कसा, ती बघ कशी, याला कसं बरं प्रोत्साहन मिळेल. समजा विचार करा, मी सगळ्या बायकांना सांगते आज, समजा तुमच्या नवऱ्याने म्हटलं की ती
की बघ शेजारची. उत्साह वाटेल एकदम क्युरियस होता, आपण तुझ्यासारखं व्हायला पाहिजे. नाही ना. मग आपल्या मुलाला आपल्या मुलाची तुलना दुसऱ्यासोबत केल्यावर अचानक उत्तेजन प्रोत्साहन कसं वाटेल? नाही वाटणार. तुमचा राग येईल. ओके, त्याच्यामुळे त्याचं कौतुक करा, त्याचं प्रोत्साहन करा. कारण नकळत लहानपणीपासून जे डोक्यात बिंबवल्या जातं ते आपल्याला खरं वाटतं. तुम्ही विचार करा, हा घोडा एवढं वजन माणसं घेऊन जो पळतो तो त्या खुर्चीला घेऊन नाही जाऊन पळू शकणार. तिथून सुटायचं असेल नाही ना. पण आपण बांधले गेलेलो आहोत, आपल्याला इथून सुटका नाही हे त्यांनी शिकलंय, हे त्याला कळलेलं आहे. म्हणजे ह्याची नुसती ऍक्शन जरी केली ना त्याच्यात अशी जागाला बांधण्याची, तरीही घोडा इकडून तिकडे जातो. इतकं आपण ते भिनवतो आपल्या डोक्यामध्ये. मग तुमच्याकडून सातत्याने जर त्याच्याबद्दल तो तुम्हाला हवा तसा नाही हेच वाक्य जर कानावर पडत राहिलं तर त्याचा परिणाम किती खोलवर भिन्न याचा विचार. त्याच्यामुळे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचंच कौतुक झालं पाहिजे, दुसऱ्यासोबत तुलना नाही. तेव्हा आपण उत्तम पालक आहोत का? तर ह्या दोनच गोष्टी करायच्या की संवाद म्हणजे असा संवाद नाही, आपल्याला फक्त आपलं वागणं बदलायचं आहे, तो आपोआप त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, तो संवादच आहे. ओके, सो आपली काळजी, प्रेम, कळकळ, विश्वास या भावना मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो संवाद आहे तो कसा करायचा ते बघू. कारण की आपण काय पोहोचवतो आहे त्यांच्यावरचा अविश्वास, तुम्ही कसे नालायक आहात ते, किंवा तुम्ही आमच्या अपेक्षांमध्ये जे आहे तसे वागत नाही, तुमच्यासाठी आम्ही एवढं केलं, तुम्हाला त्याची जाणीव नाही, आपण फक्त एवढ्या गोष्टी पोहोचवतो. आपण त्यांच्यावर ह्या गोष्टी पोहोचवतो का याचा एक नेक्स्ट आपण तो पुन्हा इंट्रोस्पेक्शन आहे. कारण अति काळजी करणं, अति लाड करणं, सर्व सुविधा पुरवणं म्हणजे उत्तम पालकत्व नाही. मला असं वाटतं उत्तम पालक असणं ह्याची फक्त एकच खुणगाट बांधायला पाहिजे मनात की त्या मुलाला चांगलं. मला वेळ सांगा किती वेळ, कारण माझा गड्या पण म्हणजे तिथे नाहीच आहे, पण हे पण सो उत्तम पालक. आपण उत्तम म्हणण्यापेक्षा यशस्वी पालक. उत्तम म्हणजे काही ती अशी काही हे नाही की बघा हा उत्तम पालक, हा तुला पण उत्तम पालक, असं काही नाही. सो यशस्वी पालक म्हणजे काय की आपल्याला समाधान, मागे वळून बघताना कुठेही खंत नाही, एवढं उत्तम पालक होतं. ते कसं? दोनच गोष्टी की आपल्या मुलांना चांगल्या वाईटाची जाण असणं. माझा मुलगा म्हणतोय चांगलं वाईट रिलेटिव्ह आहे, जे तुझ्यासाठी चांगलं ते माझ्यासाठी वाईट असू शकतो, आणि जे माझ्यासाठी चांगलं ते तुझ्यासाठी वाईट असू शकतं. तो चांगलं वाईट म्हणजे काय? मी त्याला म्हटलं वेगळ्याच आहे, पण म्हटलं ज्या गोष्टींनी स्वतःला किंवा सोसायटीला काही हानी पोहोचत असेल ते वाईट. जर तुला वाटतंय रोज एक बियर बाटली पिल्याने खूपच स्ट्रॉंग चांगलं होत आहे लाईफ, रोज पी. तुला जर वाटतं की रोज 50 सिगरेटी ओढल्याने वाव एकदम माझ्या मसल वाढणार, रोज पी. तुला वाटतं इथे हे काहीतरी लाईट स्ट्रीट लाईट फोडले रस्त्यावर थुंकल्याने एकदम समाजाचं भलं झालं, कर. जिथे जिथे वाटतंय की समाजाची किंवा आपली हानी होते आहे ते वाईट. इतकी सिंपल डेफिनेशन आहे. सो ती जाणीव मुलांना असणं, कारण की योग्य निर्णय क्षमता जी आहे ती चांगल्या वाईटाच्या संभाव्य परिस्थितीची जाणीव घेऊनच करतो ना आपण. सो ते मुलांना असलं पाहिजे. आणि मी त्याला हे सांगितलं होते मुलांना, तुम्हाला माझ्या, की तुम्ही आयुष्यात कधीही मी जर तुम्हाला हे 3 प्रश्न विचारले तर त्याची न घाबरता न लपवता उत्तर देऊ शकलात तर मी उत्तम पालक आहे असं समजेल. कुठे आहात, काय करताय, कोणासोबत आहात, इथे संत पालकत्व आपलं. की आई मी आता नाही तिथे या ड्रग हँडल सोबत ड्रगची वाटाघाटी करतोय, हे अत्यंत न घाबरता आणि सन्मानाने सांगतो. पण जर मी दारू असेल तर मला वाटेल की येस माझा मुलगा करतोय, पण मी दारू नाही, त्याच्यामुळे मला ती नाही आवडणार. कारण पालकत्व पुन्हा दारूसाठी वेगळंच आहे ना, की अरे काय तू या छोट्या मोठ्या ड्रग हँडलशी बोलतोय, जरा मोठा पकड, असं तू सांग. सो
ह्या प्रश्नाची उत्तरं जर आपल्याला मिळत असतील तर तुम्ही उत्तम पालक आहे समजा. नेक्स्ट, हे फक्त मी एक घेतलं की जेव्हा मी त्याचं हेडिंग दिलं की वाद, संवाद आणि सुसंवाद, त्याचा नेमका फरक काय. ओके, अभ्यास कर, बंद कर मोबाईल, परीक्षा आहे पण आता हातातून मोबाईल सुटत नाही, असं जर वाक्य असेल तर आपण वाद ह्याच्याकडे चाललोय, कारण ह्याच्यावरची येणारी जी काही उत्तरं आहेत ती वादाकडे जातात. संवाद काय, साधं आपलं खाल्लं का, जेवलं का, झोपलं का, शाळा किती वाजता आहे, पेपर आहे का, काय, संवाद साधा, त्यात काही फार विशेष नाही. पण सुसंवाद मध्ये तुम्ही तुमच्या भावना पोहोचवता की अरे परीक्षा आहे ना, टेन्शन आलं का, अरे अभ्यास पूर्ण झाला, असं कधीच होत नाही, जाऊ दे, जा बघू, किती वाजता येणार आहेस, मी थांबू का जेवायला. काय वाटतं तुम्हाला हे 3 प्रकारचे संवाद ऐकून की कुठलं बोलणं हे त्या समोरच्या मनाला भिडत असेल, कुठलं पोहोचत असेल. मग इतकं कठीण आहे का हे बोलणं. म्हणजे मी इतक्या वर्षांपासून प्रॅक्टिस करते, मला एकच प्रश्न पडतो नेहमी की एकमेकांसोबत चांगलं वागणं इतकं कठीण आहे का. मग ती बायको असेल, सासू सासरे असतील, आई वडील असतील, टीचर असतील किंवा आपले विद्यार्थी असतील, कोणाही सोबत किती पैसे लागतात हो बोलायला, चांगलं बोलायला नाही लागत ना काही पैसे. मग चांगलं, मी आता कधी फोन करते ना कोणाला, माझ्याशी माहिती आहे मैत्रीण, म्हणजे अहो काय बाई बायकाच येत नाही आजकाल, काय आणि इतकी नाही, इतकं पोट बिघडलं असतं माझं, ती कंटिन्युअस फक्त कुरकुर करते, काय आता म्हातारपण आलं बाई, काय मी विसरत चालली आहे नुसती, असं वाटतं डोक्याचं खोकं झालंय. अगं कधीतरी तर चांगलं बोल. आपल्याला म्हणजे कम्युनिकेशन हा पुन्हा वेगळा पार्टच आहे पूर्ण. म्हणजे मी कालच बोलत होते आता एका जणाशी, आता माझ्या घरात साध्या फोनला रेंज येत नाही, ओके, म्हणून मी वायफायवर कॉल करत होती, कारण त्याचा ते आपलं एक असतं, म्हणजे त्याचं काही जात नाही. तर तिने लगेच मला, का फिरते एकदा तिकडे ब्रेक होतोय आवाज, मीच का बरं फिरत असेल. म्हणजे आपण साधं बोलतात आपण की मी नाही, मी म्हटलं अगं माझ्या घरात साधा कॉलला रेंज नसते म्हणून मी वायफाय केलेला आहे, तू कुठे आहेस. मी बेसमेंट मध्ये. अरे ती बेसमेंट मध्ये म्हणजे तिच्याकडे रेंज असते आणि मी कुठे. साध्या साध्या बोलण्यात पडणं आपण खूप जास्त चुकीच्या पद्धतीने बोलत असतो आणि मुलांसोबत तर 100%. ओके, सो तुम्हीच बघा की जे जे घटना घडून गेल्या, म्हणजे माझ्याकडे मी जे वर्कशीट्स देते माझ्याकडे येणाऱ्या क्लायंट्सला की आपल्याला आत्मपरीक्षण करायचं असतं, सो मी कॉलम देते की घटना तुम्ही काय बोलले, ते काय बोलले, आणि मग कम्युनिकेशनचे डूज आणि डोंट्स सांगते, आणि मग सांगते की आता विचार करा की या ऐवजी आपल्याला वेगळं काहीतरी बोलता आलं असतं का, जेणेकरून मेसेज तोच जातो. मेसेज काही वेगळा, याच्यात काय मेसेज गेलाय हो वेगळा, मेसेज एकच आहे ना. पण इथे तुमची काळजी पोचली, इथे तू काय जरी झालं, पेपर चांगला नाही गेला तरी मी वाट पाहते जेवायला, कुठेतरी कळकळ पोचली, विश्वास पोचला, हे गेलंय कवरती. सो थोडंसं आत्मपरीक्षण पुन्हा आपल्या कम्युनिकेशनवर करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, सो थोडक्यात काय तर आपल्याला आपली मुलं, म्हणजे मगाशी मॅडम जी म्हणत होत्या की रिझल्ट लागल्यावर किंवा मुलं जी नाराज होतात, अभ्यासात मन लागत नाही, एक लक्षात घ्या, इथे ज्यांची मुलं फर्स्ट इयरला आहेत, 10वीत असणारे विषय हे तो मुलगा गेली किमान 6-7 वर्षापासून शिकतोय. इतिहास ते विषय समजा नाही त्याला, पण केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स हे विषय तो किमान 4-5 वर्षापासून शिकतोय. फर्स्ट इयरचे विषय आयुष्यात नव्यानं पहिल्यांदा शिकल्या जातात. नवीन वातावरण आहे, नवीन मित्र आहे, नवीन टीचिंग पद्धत आहे, नवीन टीचर्स आहे, नवीन अपेक्षा आहेत. अशा सगळ्या प्रतिकूल वातावरणामध्ये 4 महिन्यात त्या महिन्यानी एक्सलंट रिझल्ट द्यावा ही अपेक्षा किती अवास्तव आहे. सांगा त्याला, अरे मॅक्झिमम काय देईल, 1 वर्ष वाया जाईल ना, काय फरक पडतो. कमीत कमी आपलं मूल हे जर 80-85 वय जगणार असेल तर तेवढ्या आयुष्यामध्ये 1-2 वर्ष इकडे तिकडे काय फरक पडतो, काहीच नाही.
तेव्हा आपली मुलं विथ मार्क्स हे कंडिशन ठेवून जर त्याच्याविषयी आपल्याला प्रेम वाटणार असेल तर त्या कंडिशनचा पुन्हा एकदा विचार करा. आपल्याला मूल हवंय की मूल विथ मार्क असं. ओके, सो या दृष्टीने घरात फक्त अतिशय स्थिर वातावरण, सतत भांडणं, कारण सुद्धा का भांडतोय आपण, नवरा बायकोंमध्ये असतील, सासू सासरे असतील, जे काय असतील. सो स्थिर वातावरण द्या, सुरक्षित सकारात्मक वातावरण देणं हे आपलं काम आहे. त्या मुलांच्या ज्या बेसिक गरजा आहेत, जैविक गरजांच्या पलीकडे त्या आपुलकीच्या आणि प्रेमाच्या त्या द्या. तू आम्हाला हवा आहेस, जसा असशील तसा. ही त्याच्यापर्यंत स्ट्रॉंग एक मेसेज तो गेला पाहिजे, ही भावना पोचली पाहिजे. तुमच्या त्याच्याकडनं असलेल्या वाजवी अपेक्षा, वाजवी म्हणजे रेलेव्हंट म्हणता येईल की त्या रास्त अपेक्षा आहेत. म्हणजे एखाद्या गुन्ह्याला शिक्षा ही रास्त शिक्षा केली जाते ना, कोणीतरी खिसा कापला म्हणून त्याला फाशी नाही होत आपल्याकडे. सो जसा गुन्हा तशी शिक्षा, म्हणजे रास्त शिक्षा. तसंच रास्त अपेक्षा की अरे आताशी तर 16-17 वर्षाचा आहे, सगळं नवीन आहे, सगळं मी आहे पाठीशी आहे की खंबी एवढा बाप होता आधी करतो, आहे की नाही, करू की काम, आम्हाला डरत नाही. आपण काय बोलतो आपण त्यांच्याशी हे पोचवा. पालक म्हणून तुमच्या असलेल्या मर्यादा ह्या मुलांना सांगितल्याच पाहिजे. बरेचदा असं आपल्याला वाटतं की मुलांपर्यंत आम्ही किती जुगाड करून पैसे भरले फीचे, हे नको कळलं आपल्याला, त्रास होईल. कशाला? तुमचं घर एक कुटुंब आहे, एक एंटिटी आहे ती. सो तिथे सांगा की हे बघा आपण ना हे असं लोन घेतलेलं आहे, हे असं आहे, तर साधारण आपण अजून इतकं नाही करू शकत. तुला वाटू शकेल म्हणजे की मित्रांनी तो ऍपलचा फोन घेतला, तुम्ही तो आयफोन घेऊ का, पण आपल्याला नाही जमणार आहे, घेऊ आपण. सांगा तुमच्या मर्यादा, काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. त्यांना तुमच्या घराची संपूर्ण आर्थिक जे काही आहे ते कळलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर त्यांच्या विश्वात काय सुरू आहे हे असू द्या. मी हे मुद्दाम लिहिलंय म्हणजे की आम्ही सांगितलं म्हणून नाही की त्यांच्या पालक शिक्षकांची जी मीटिंग असते, पीटीए ज्याला आपण म्हणतो, पेरेंट टीचर्स मीटिंग, त्या मीटिंग्सला या. त्यांच्या आयुष्यात काय घडतंय ह्याच्यात आम्हाला रस आहे हे कळतं त्याने. मुलं सांगतात माझ्याकडे येणार की मॅडम आमच्या वेळेस कधी आमच्या पेरेंट मीटिंगला आले पण नाही. वाईट वाटतं त्यांना की माझ्या वेळेला काही घेणं नाही त्याचं. ओके, सो तुम्हाला सगळ्यांना आहे अर्थातच, म्हणूनच तुम्ही इथे आहात आज. त्यामुळे हे जे वाक्य आहे ते कदाचित अनुपस्थितीत असलेल्या लोकांसाठी असू शकेल. त्याच्या प्रगतीची तुलना त्याच्याच आधीच्या कामगिरीशी करा. म्हणजे इतरांची बायको कशी छान असं न म्हणता की अगं तुझी कालच्यापेक्षा आजची भाजी छान झाली बघ, छान वाटेल, बरोबर. सो तिची तुलना तिच्याच आधीच्या प्रगतीशी, यांची तुलना अरे तुम्ही कालपर्यंत किती चिडचिड करत होता, आज छान वाटतंय तुमच्या, त्याच व्यक्तीसोबत झाली पाहिजे ती तुलना, बरोबर. नेक्स्ट, आणि सगळ्यात महत्वाचं, आपण त्यांच्यासोबत बोलताना वागताना नेमकं काय पोहोचवतो आहे ह्याचं भान असू. तुम्ही त्यांच्यावरचा अविश्वास पोहोचवता आहात की त्यांच्यावरचं प्रेम पोहोचवता आहात. पालक सांगतात की अहो नाही मी त्याला ना त्याचं खूप त्याच्याविषयी चांगलं जे भावना, इंटेन्शन की नाही त्याच्याविषयी चांगली आमची, म्हणजे हेतू चांगलाच होता ना, पण हेतू चांगला तर मग 2 कानफटात मारल्या. त्या मुलाला हेतू नाही दिसत त्यातला, कारण हेतू डोक्यात आहे, बाहेर काय आहे एक पडलेली कानफटात ती दिसते. त्याच्यामुळे हेतू पोचवायचा आहे का, मग हेतू पोचवण्याचा कानफटात देणं हा मार्ग नाही. सो काय पोहोचवतोय ते बघा, कारण की कुठल्याही भावना नसलेलं, न बोलू शकणारं झाड देखील जिथं उबदार, जिथं प्रकाश, जिथं प्रेम आहे तिकडे वळतं. हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल घरातल्या कुंड्यांमध्ये देखील, की झाड चक्क खिडकीकडे वळतं ना. आणि मग आपल्याला असं म्हणून चालणार नाही की आमचं मूल आमच्याशी बोलत नाही, आमचं मूल आमच्याशी काहीही त्याच्याकडे काय चालू आहे ते सांगत नाही, तो घरी फारसा नसतो. पण हेही असू द्या की या वयाची मुलं थोडीशी अशी वागू शकतात. त्याच्यामुळे जस्ट टू रिकॅपनेस, जस्ट टू म्हणजे एक रिमाइंड करण्याच्या दृष्टीने की आपलं मूल या वयाचं आहे त्याचा अभ्यास करा की ते असं का वागतं, कसं वागतं. स्वतःच्या वागण्याचा अभ्यास करा की आपण असे का वागतोय. आपण जर चिडत असू तर ते चिन्ह नेमकं या मुलावरती आहे का दुसऱ्याचं त्याच्यावरती काढलेलं आहे.
आपले नवरा बायको म्हणून एकमेकांशी पालकांचे संबंध खूप जास्त मॅटर करतात, ते गरजेचं आहे. थोडस आत्मपरीक्षण एवढंच मी म्हणेन. आणि नेक्स्ट तुम्ही जर बघितलं असेल तर गरुडाचं जे घरटं असतं ते खूप उंचावर, कुठेतरी डोंगरावर, कडेकपारीवर असं उंच असतं. तुम्हाला असं कुठेतरी आपल्या उंचीला गरुडाचं घरटं दिसणार. सो जेव्हा ते गरुडाचं पिल्लू उडण्याच्या वयामध्ये येतं तेव्हा ते गरुड त्याला एक धक्का देते. तो पडेल, त्याला लागेल, त्याला येईल का, तो पडला तर मी पालक म्हणून अयशस्वी होईल का, असे विचार ते गरुड करत नाही. त्याला ते धक्का देतं आणि त्यानंतरच ते खूप सुंदर आकाशात उडू शकतं. तेव्हा आपल्या मुलांना आपल्याला थोडासा पुश देणं गरजेचं आहे. तो पुश म्हणजे धक्का देऊन बाहेर काढणं नसून त्याच्या पंखात आलेल्या बळकटीला आपण विश्वास ठेवून मोठ्या जगात जाण्यासाठी बिनधास्त दिलेली पाठीवरची थाप आहे हे विसरू नका. सो थँक्यू सो मच. कुणाला काही विचारायचं असेल आणि सिंगल पेरेंट जर तुम्ही असाल आणि तुमचे म्हणजे दुसरे पेरेंट जर सोबत नसतील किंवा नसतीलच तर कधी कधी मला असं वाटतं की ती एक चांगली बाजू म्हणून पण येऊ शकतो आपण. कारण पालक म्हणून कसं वागायचं हे पालच नाही. परंतु त्यावेळेला त्या मुलाशी उत्तम संवाद साधणं आणि जर तो वेगळ्या जेंडरचा असेल म्हणजे मुलगी असेल आणि मुलगा असेल याच्यातही फरक आहे. पॉलिटेक्निक आहे आता इथे फर्स्ट इयरला. तो मुलगा थोडासा शांत स्वभावाचा आणि थोडासा बोलत नाही. मोठा आहे तो खूप बोलका स्वभावाचा. तर तो छोटा मुलगा सारखा डिप्रेशनमध्ये जातो. त्याला म्हणजे त्याच्या वडिलांची कमी सारखी भासत. तो बोलून दाखवतो. किती वयाचा आहे तो आता? आता तो 16 वर्षाचा. 16 वर्षाचा. सो जसं मी मगाशी सांगितलं 16 वर्षाचं वय हे भावनांचं जास्त आहे. त्याच्यामुळे त्याला विचार अजून खूप नाही. त्याचे विचार त्याला घेऊन देत. तो काहीही चूक नाही. आणि दुसरी खूपच महत्वाची गोष्ट म्हणजे जसं आता त्या म्हणाल्या की तो डिप्रेशन मध्ये जातो. तो कसला म्हणजे घरामध्ये काही बोलत पण नाही आणि म्हणजे आता शाळेमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये काय झालं तर तो घरी सांगत नाही. घरातलं बाहेरचं सांगत म्हणजे तो कोणाशी मित्र नाही, मैत्रीण नाही, कोणाशी संवाद साधत नाही जास्त. हो, अशा याच्यामध्ये असं जनरलाइज कदाचित मी सगळं असं म्हणजे एका याच्यात त्याचं असं सोल्युशन की ताप आला कोर्सिंग घ्या असं उत्तर त्याचं नसणार आहे. त्याला तुम्ही वेगळं त्याला कसं हँडल करायचं, कारण त्याला काउन्सिलिंगसाठी आणणं कदाचित कठीण असू शकतं. कारण त्याला वाटतं की आपल्याला काय झालं की बाबा आई म्हणून येते. त्याच्यामुळे त्या मुलाशी कसं वागायचं ह्याच्यासाठी तुम्ही नक्कीच कोणाची मदत घेऊ शकता. पण एक मी नक्की इथे सांगेन की कमी बोलणं हे थोडंसं या वयामध्ये असू शकतं. कारण दोन गोष्टी आहेत. एक तर म्हणजे बोलल्यानंतर मी काय बोलतो हे घेतल्या कसं जाईल हे माहीत नसतं. म्हणजे भीक नको पण कुत्रावर म्हणून पण मुलं बोलत नाहीत. बरोबर आहे का? कॉलेजमध्ये म्हणजे काय झालं म्हणजे असं पेपर वगैरे काय तो कधी सांगत नाही. हरकत नाही. म्हणजे हेही पुन्हा आता ते जे आहे मी सांगितलं की मुलांचा अभ्यास करा तर मुलांनी आपल्याला सगळं सांगितलंच पाहिजे ह्याचीही गरज नाही. काही गरज नाही सगळं त्यांनी सांगायची. कारण आपणही सांगत नव्हतो आणि आपल्यालाही आवश्यकताच नाही सगळं काही सांगत बसण्याची. दुसरी गोष्ट तो कमी बोलतो म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे असं पण नाही. कारण काही मुलं दोन प्रकार आहेत, शाय आणि इंट्रोवर्ट. इंट्रोवर्ट जी मुलं असतात ते तसेच अबोल असतात आणि ते अबोल असतानाच खूप आनंदी असतात, मजेत असतात. एखादा हा खूप बोलतो सो एक्स्ट्रोवर्ट आहे त्याला खूप बडबड करून मजा येते. जो इंट्रोवर्ट आहे त्याला अगदी एकटा राहून मजा येते. पण मजा येणं महत्वाचं. त्याला खूप बोलायला लावलं तर त्रास होईल. पण शाय जर असेल तर त्या मुलाला बोलायचं आहे पण भीती वाटते. सो हा फरक आहे. त्याच्यामुळे नेमकं तो कसा आहे काय आहे याचा थोडासा अभ्यास करा आणि त्याच्याशी कसं वागायचं कसं बोलायचं ह्याचा तुम्ही नक्कीच गायडन्स घ्या. म्हणजे आपण जर त्याला थोडंसं काही विचारलं तर तो पटकन रडतो. म्हणजे असं तो बोलायला म्हणजे हेच होत नाही. देन थोडंसं तुम्हाला एक वैयक्तिक मार्गदर्शन घ्या. कारण की थोडा भावनांचं अस्थिरता त्याला असू शकते. पण एव्हरीवेअर देयर इज अ रेमेडी. असं काहीच नाही की अरे आता संपलं असं काहीच नाही. बहुतेक सगळे
आत्मपरीक्षणाला लागलेले ते. ठीक आहे. थँक्यू सो मच मॅमचं सेशन खूपच हसत खेळत आणि खूप गहन विषय खूप लाईट पद्धतीने आपल्याला त्यांनी मांडलेला आहे आणि आमच्या सगळेच जण याचा आत्मपरीक्षण नक्कीच करतील. धन्यवाद मॅम. यानंतर मी आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपल मिसेस गीता जोशी मॅम यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी मॅडमच्या नंतर बोलणं म्हणजे खरं तर ही फेस आपण शांत राहून आतमध्ये स्वतःबद्दल विचार करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं वाटतं आणि त्यांच्या नंतर बोलायला खरंच नको वाटतंय. पण प्रिन्सिपल म्हणून आज ही जबाबदारी आहे त्यामुळे मला ते पार पडणं भाग आहे. रिस्पेक्टेड डायस, डॉक्टर हरकरे मॅम आणि इथे जमलेले सर्व पालक, शिक्षक वर्ग यांचं मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निक कडून मनपूर्वक स्वागत करते. आज निमित्त जरी इंटरनॅशनल वुमन्स डेचं असलं तरी सुद्धा आज आपण पालक म्हणून एक वेगळा संवाद साधला ह्याचा मला खरंच खूप आनंद आहे. आणि एक अशी पटकन रेसिप्ट जी मला मिळाली ती देते. माझ्या शेजारी एक मॅडम बसल्या होत्या आणि त्या असं मला त्यांच्या डोळ्यात थोडंसं पाणी सुद्धा होतं आणि त्या मला वळून म्हणाल्या, थँक्यू मॅडम तुम्ही हे अरेंज केलं यासाठी. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा अजून रेसिप्ट काय देऊ. खरं तर खूपच खरंच विचार करायला लावणारं असं आजचं सेशन झालं. आपल्या सर्वांसाठी हे फार महत्वाचं आहेच. आणि त्यानंतर आपल्या ह्या इंटरनॅशनल वुमन्स डे कडे येते जरा. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये मातृरूपात असणाऱ्या ला मी मनपूर्वक नमन करते. म्हणजे आपलं जे मातृरूप आहे ते फार महत्वाचं आहे आणि कदाचित हे मातृरूप फक्त मातेचंच असतं असं नाही तर पितांमध्ये म्हणजे वडिलांमध्ये सुद्धा हे एक मातृरूप आहेच आणि त्याला आमचा नमस्कार आहे. खरं तर मला नेहमी असा प्रश्न पडतो की इंटरनॅशनल वुमन्स डे हा साजरा करायला हवाय का. आता जेव्हा वुमन प्रत्येक क्षेत्रात अव्वल आहे, शिक्षणात खूप मोठ्या प्रमाणात मुली आहेत, जॉबमध्ये सुद्धा म्हणजे आम्ही वर्किंग वुमन्स ह्यांचा सत्कार असं ठरवलं आहे. म्हणजे ज्या आपल्या कुटुंबाला फायनान्शियली सपोर्ट करतायत, स्वतः सक्षम आहेत, अशा वुमन्सना आज आम्ही बोलवलंय तर हॉल पूर्ण भरलेला आहे. म्हणजे आम्हाला जागेअभावी काही जणांना बोलवता आलं नाही. तर अशा वेळेला असं असताना खरंच वुमन्स डेची आवश्यकता आहे का. तर हा विचार जेव्हा होता तेव्हाच एक असं मुलाखत ऐकत होते आणि त्या मुलाखतीमध्ये एक आपले आता ते डेली सोप असतात ना, म्हणजे काही सिरियल्स मध्ये काम करणारी एक नटी म्हणूयात आपण तिला. तर ती मुलगी मुलाखत देत होती आणि तिचं नवीनच लग्न झालं. तर ती म्हणे की मी परत जेव्हा लग्न झाल्यानंतर काही दिवसांची सुट्टी घेऊन जॉईन केलं त्यावेळेला मला सहकार्याने विचारलं की अच्छा म्हणजे तुला घरच्यांनी परवानगी दिली सासरकडच्यांनी. तर इथे असं आपण मुलांना विचारतो का की तुला घरच्यांनी परवानगी दिली का लग्न झाल्यानंतर जॉब करण्यासाठी. असं नाही होत है ना. मात्र मुलीला लग्नानंतर सहकार्याने म्हणजे तिच्या कलिग्सनी विचारलं की तुला परवानगी मिळाली, अरे वा छान. म्हणजे ह्याचा अर्थ वुमन्स डे सेलिब्रेट करण्याची अजून आवश्यकता आहे आणि ही पडू नाही अशीच माझी इच्छा आहे की काही वर्षात असं व्हावं की खरंच समानता यावी, काही हरकत नाहीये. अर्थात केक कट करून सेलिब्रेशन व्हावेत असं मला कधीच वाटत नाही. म्हणजे केक कट करून वुमन्स डे सेलिब्रेट करणं ही महिलांची सक्षमता करणं नाहीये असं मला मनापासून वाटतं. आता खरं तर मॅडमनी सांगितलं इतकं काही सांगितलंय त्याची खरंच विचार करून आपल्याला पुढे बरेच बदल करता येण्यासारखे आहेत असं वाटतंय आणि ते आपण हळूहळू बदल करूयात. मी जे म्हटलं की मातृत्व हे महत्वाचं आहे तर त्यामध्ये नक्की कसं असेल
तर याबद्दल एकदा मी आशा भोसलेंची एक मुलाखत चालू होती आणि त्या म्हणाल्या की खरं तर म्हणजे आशा भोसले आता आपण कायमच बघतो म्हणजे बघितलंय त्यांना, तर त्यामुळे लहानपणापासूनच मी तशी काळी सावळी, हाईटनी कमी आणि थोडं जाडसर असलेली, पण मला आई इतक्या प्रेमाने जवळ घ्यायची आणि म्हणायची की किती सुंदर माझं बाळ, किती छान माझं बाळ, किती गोड, असं इतक्या प्रेमाने ती कायम मला स्वीकारायची की मला असं कधीच वाटलं नाही की आपल्यामध्ये काही कमी आहे. कारण ते आईचं बोलणं हे आयुष्यभर मला ते कॉन्फिडन्स द्यायला पुरलं. आणि ती सांगते की हे खूप म्हणजे कदाचित मला खूपच उशिरा कळलं की नाही ब्युटीचे जे स्टँडर्ड्स आहेत ते वेगळे आहेत, पण माझ्या आईने ते जगातले ब्युटीचे स्टँडर्ड्स मला कधीच नाही लावले आणि तिच्यावरती माझा इतका विश्वास होता. म्हणजे आशा भोसले आईबद्दल सांगतेय की आईवरती माझा इतका विश्वास होता की आई म्हणते आपण छानच आहोत. आणि हे जे छानपण ते कॉन्फिडन्स देऊन केलं तर ते कॉन्फिडन्स मला आयुष्यभर पुरलं आणि मी आयुष्यभर आनंदातच राहिले. मला कधी वाटलं नाही की अरे मी अशी जाडच काय, मी सावळीच काय, असं कधीच वाटलं नाही. आणि आपल्याला माहिती की ती किती मोठी झाली. तर ह्या गोष्टी फक्त आईकडून किंवा कुटुंबाकडून मिळू शकतात. हे जसं मॅडमने सांगितलं खरं तर तेच पुढे म्हणजे मला कायम असं वाटतं की म्हणजे बिनशर्त एक्सेप्टन्स, कुठलीही अनकंडिशनल सपोर्ट हा फॅमिलीतनं मिळायला पाहिजे. कारण म्हणजे मी स्वतः पण किंवा आपण हे सगळेच बघतो की जगात ऑलरेडी खूप इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, कॉम्पिटिशन आहे, रॅट रेस आहे, अवघड राहणं आहे बाहेर. मग हे सगळं बाहेर अवघड असताना परत घरात सुद्धा त्यांना अवघड वातावरण नको द्यायला. घरात आपण त्यांना खूप प्रेमच देऊया, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एव्हरीथिंग एल्स. अनकंडिशनल लव्ह हेच मला असं वाटतं की त्या मातृत्वाची ताकद तिथेच आहे आणि ते मातृत्व आपण जेवढं स्वतःमध्ये आणू शकू, जेवढं त्याला मोठं करू शकू, तेवढी वुमन मोठी होईल. आणि हे एक असेल तर जग बदलायला सुद्धा आपल्याला वेळ लागणार नाही. म्हणजे आपल्यात ती ताकद आहे मातृत्वाची, ती आपण कदाचित आपले मुलं, आपली मोठी फॅमिली, आपली सोसायटी, आपल्या देशापर्यंत हे अनकंडिशनल एक्सेप्टन्स न्यावं असं मला वाटतं. तर ही एक गोष्ट सांगायचीच होती आशा भोसलेंची. आणि त्यासोबत अजून एक पिक्चरची स्टोरी आहे. खरं तर तुम्ही काही जणांनी पाहिलेलं असेल फरारी की सवारी. तर त्याच्यामध्ये जो मुलगा असतो तो क्रिकेट शिकायला जात असतो आणि त्याचे वडील त्याला घ्यायला जातात. म्हणजे सोडायचं घ्यायचं हा जे आई वडिलांचं काम असतं तर तसं ते वडील त्याला घ्यायला जात असतात आणि एकदा ते घ्यायला जातात आणि तो मागे बसून खूप उत्साहात काय झालं, त्यांनी कसं बॅटिंग केली, बॉलिंग कशी केली, मग मित्रांनी कशी केली, ते जे ट्रेनर आहेत ते काय म्हणाले, असं खूप उत्साहात तो सांगत असतो. आणि स्कूटरवरती हा लहान मुलगा मागे बसलाय आणि पुढे वडील गाडी चालवतात. आता हे पण ऐकण्यात इतके तल्लीन झाले की त्यांच्याकडनं एक सिग्नल क्रॉस केला गेला. क्रॉस म्हणजे रेड असतानाच ते पुढे गेले. तर तो मुलगा म्हणाला अरे बाबा रेड होतं सिग्नल. तो म्हणाला अरे हो का. मग पुढे गेल्यानंतर ते म्हणाले की कोणी तिथे हे होता का, पोलीस होता का, म्हणजे तर तो म्हणजे ट्रॅफिक पोलीस होता का. तर तो मुलगा म्हणतो नाही ट्रॅफिक पोलीस नव्हता. मग ते पुढच्या चौकात जातात आणि ट्रॅफिक पोलीस शोधतात आणि एका ट्रॅफिक पोलीस कडे जातात आणि म्हणतात की ते असं झालं, मागचा सिग्नल मी चुकून मोडला, चुकून मी पुढे आलो, माझं लक्ष नव्हतं. तर तो ट्रॅफिक पोलीस म्हणतो बरं मग. तर तो म्हणतो की नाही इकडे ट्रॅफिक पोलीस नव्हता ना म्हणून मला त्याची फाईन भरता नाही आली, तर तुम्ही माझी फाईन घ्या. तर ट्रॅफिक पोलीस त्याच्याकडे म्हणजे आश्चर्याने बघून हसायला लागतो की तू काही वेडावेडेस का, म्हणजे तू मोडलं कबूल आहे पण तिथे कोणी नव्हतं तर तू जाऊ शकतोस. तर तो ट्रॅफिक पोलीस विचारतो की कोणी पाहिलं का तुला. तर ते वडील म्हणतात नाही. ते वडील म्हणतात की ट्रॅफिक पोलीसने माझ्या मुलाने पाहिलं ना. जर आज मी रूल फॉलो केला नाही तर उद्या माझ्या मुलावर रूल्स फॉलो करण्याचे संस्कार कसे होतील. तुम्ही जे काही फाईन आहे ते माझ्याकडनं घेऊन टाका, मी पुढच्या वेळेस काळजी घेईन. आणि हा शॉर्ट म्हणजे खरं तर गमतीशीर शॉर्ट त्यांनी दाखवलाय, पण मेसेज किती मोठा आहे की मुलं आपण काय बोलतो ते ऐकणार नाहीत, मात्र आपण जसं वागतो
ते मात्र 100% फॉलो करणार आहेत. म्हणजे मॅडमनी खूप छान पद्धतीने ऑलरेडी सांगितलं आणि त्या इतक्या मोठ्या काउन्सिलर आहेत, त्यामुळे मी तेच म्हणलं की ह्याच्यानंतर मी बोलणं जरा खरंच अवघड आहे. पण तरी सुद्धा या 2-3 फक्त गोष्टी होत्या तेवढ्या सांगितल्या. तर ते जे पॅरेंट होते मला वाटतं ते बेस्ट पालकत्व असावं. ते जे वडील होते जे त्यांनी की रूल्स फॉलो मी आज केले तर उद्या माझा मुलगा सुद्धा रूल फॉलो करेल. तर असं व्हायचा प्रयत्न करूयात. आणि त्याशिवाय कॉन्फिडन्स बिल्डिंग हे घरातच त्यांना मिळावं, अनकंडिशनल लव्ह मिळावं, अनकंडिशनल प्रेम, एक्सेप्टन्स मिळावा. तर आपले मुलं खूप मोठे होतील, खूप कॉन्फिडेंटली जगासमोर जातील. हे नक्कीच आपण अनुभवू शकू असं वाटतंय. आणि त्यानंतर मग कॉलेजकडनं जर काही सांगायचं झालं की कॉलेज याच्यामध्ये काय रोल प्ले करतोय, तर आम्हाला नेहमी असं वाटतं की आम्ही त्यांचे एक्सटेंडेड पालक आहोत. म्हणजे तुमच्या नंतर आमचा सुद्धा तेवढाच मोठी जबाबदारी, तेवढाच मोठा रोल आहे आणि आम्ही तो सक्षमपणे पाळावा यासाठी आम्ही असे सेशन्स ठेवतो आहोत. की असं नाही की ठीक आहे आता तुमच्या बरोबर जर तो जितक्या वेळ आहे त्यासारखंच काही भाग तो आमच्या बरोबर सुद्धा आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा हे काउन्सिलिंग स्वतःसाठी सुद्धा घेतो आहोत आणि आम्ही सुद्धा आमच्याकडनं प्रयत्न करू. आता एक आनंदाची बाब अशी की आता आपण शिक्षण कशासाठी घेतो, तर त्यांना पुढे चांगला जॉब मिळावा. तर यामध्ये फक्त एक सक्सेस स्टोरी तुम्हाला एक गेल्या काही दिवसांची सांगते, त्यामुळे तुम्हालाही वाटेल की हो त्यांना चांगलं फ्युचर होईल, आपण फार काळजी नकोय करायला. आता मागे 22 फेब्रुवारीला बॉश चॅसेस कंपनी आपल्याकडे इंटरव्ह्यूला आली होती आणि त्यांना इतकी मोठी आवश्यकता होती की आपण आजूबाजूचे सुद्धा बरेच कॉलेजेसचे विद्यार्थी इथे बोलवले होते. आणि 8-10 दिवसांनी आता त्यांनी रिझल्ट सांगितला आणि आपल्या कॉलेजमधून 102 विद्यार्थ्यांना त्यांनी ऑफर लेटर दिले. म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं की अरे वा, म्हणजे जॉब्स मिळत आहेत, म्हणजे विद्यार्थी तयार होत आहेत. जसं मॅडम म्हणाले की 3 वर्षात त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल होतो. पहिल्या वर्षी त्यांना अवघड जातं, पण त्यांना आपण फक्त सपोर्ट करायचं की ठीक आहे कंटिन्यू कर, अवघड जातं, थोडं 2-3 वर्ष कळ काढ, हे होईल, सगळं छान होईल, काही जास्त काळजी करू नकोस. त्यानंतर मागच्या सॅटर्डेला इथे गिल्बार्को मिडल रूट ही कंपनी आली आणि त्या कंपनीने सुद्धा आपल्याकडे 52 ऑफर लेटर्स दिलेत. 52 विद्यार्थ्यांना. म्हणजे आता आपले इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स हे जवळजवळ सगळे स्टुडंट्स ऑलरेडी प्लेस्ड आहेत आणि आज पीएचओ आलेली आहे बारामतीहून. आणि पीएचओचं म्हणजे असं म्हणणे की त्यांना आपल्याकडे सेंटर बनवायचंय, कारण त्यांची सुद्धा मोठी रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे आपल्याला मुलांना फक्त हा थोडा विश्वास तुम्ही द्या, त्यांना जॉब्स मिळतील. आपला देश प्रगती करतोय, खूप खूप कामाची आवश्यकता आहे, आपल्या मुलांना काम करण्यासाठी भरपूर संधी नक्की मिळेल. तर ह्या एका नोटवरती आणि परत एकदा सर्व पालकांना मनपूर्वक इंटरनॅशनल वुमन्स डेच्या शुभेच्छा देऊन मी माझे 4 शब्द संपवते. थँक्यू. थँक्यू सो मच. जसं मॅमने सांगितलं की आपण ॲज अ पेरेंट आणि आम्ही ॲज अ कॉलेज किंवा टीचर्स आपण मला असं वाटतं की 50% आपण नक्कीच चांगल्या साईडवरती आहोत, अजून 50% ट्रायल अँड एररवरती आहोत. ते नक्कीच आपण याच्यामध्ये सुद्धा आपण 100%कडे नक्कीच जाऊया. यानंतर जो आपला ज्याचा आपण आत्महत्येने वाढ पाहतोय फेलिसिटेशनचा प्रोग्राम, सो आपण त्याच्यासाठी सुरुवात करूया. मी पेरेंट्सची नावं म्हणजे आईचं नाव वाचते, आपण पुढे यावं. मी प्रिन्सिपल मॅम आणि आपल्या प्रमुख पाहुणे यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी फेलिसिटेशन करावं. सविता कांबळे. फर्स्ट इयर मेकॅट्रॉनिक्स. रुक्मिणी कुनाले.
अभिषेक सर समोरून फोटो घे, याच्यात पण घेतो मी इकडून समोरून. अंजली डांगे ही वैष्णवी डांगेची बहीण आहे. इकडे इकडे बघा. जयश्री शंकरचे पॅरेंट्स आलेत का? साईनाथ शिंदेचे पॅरेंट्स आलेले आहेत. येतात. पूनम शिंदे, घेतला अभिषेक एवढा वेळ कसं काय लावतो. प्रणाली तांबे, मनीषा औंडे, अनिता भाडेकर, अर्चना हिंगिने, कांचन त्रिभुवन, कम्प्युटरचा ऋग्वेद आहे त्याचे पॅरेंट्स आलेत ना? अपूर्वा पवारचे पॅरेंट्स. सुकेशिनी सावंत, अपेक्षा चौधरी, तिचे पॅरेंट्स अश्विनी चौधरी. कल्पना सांबळे, कल्पना कांबळे, मनीषा कांबळे, मानसी घोडके, तृप्ती रेवण सिन्हा, प्रतिभा सावकारे, ज्योती पेटकर,
वंदना रणवाडे, तुमचा हे दिलं का? चला. माया पवार, संगीता बनसोडे, ज्योती कोणकर, मनीषा शेळके, मनीषा शेळके, शारदा पाटील, रुपाली गुंजारी, सर्व पालकांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी बसून घ्यावं. आशा गंगारडे, आशा माने, मंगल कसबे, फरीदा शेख, संगीता मिश्रा, संगीता मिश्रा, अनिता वाघमारे, बबिता बिराजदार, मीरा वीर, सर्व पालकांना रिक्वेस्ट आहे की आपलं फेलिसिटेशन झालं तरी आपण इथे थोडा वेळ बसून घ्यायचा. बबिता बिराजदार, मीरा वीर, ऐश्वर्या इंगवले, रुपाली सरगर, सुनंदा सावंत, सविता काशे, तनुजा पंडित, राधा लोहार, स्वाती लोंखडे, जयश्री देशमुख, पूनम लोंढे, पूनम कुमार, रूपाली नगरनाईक, सुशीला कावळे, जयश्री वलुरे,
मीना पवार, आशा पाडू, मीरा जाधव, पूजा सुरवसे, मीना पवार, आशा पाडू, मीरा जाधव, पूजा सुरवसे, ईशा सोनावणे, शुभदा पांढरे, वैशाली गायकवाड, मोहिनी पाटील, ज्ञानेश्वरी निकम, अनुष्का चव्हाण, प्रज्ञा गग, जयश्री भारत वहिरट, कोणाचं नाव चुकलं असेल तर माफ करा. जयश्री वहिरट, वंदना गाढवे, सुनीता इधाते, मीनल बंधारे, उमा शेळके, संचिता जाधव, नीता खडके. या व्यतिरिक्त अशा कोणी आई आहेत का की त्यांचं नाव इथे वाचलं गेलेलं नाही? रजिस्ट्रेशन तुम्ही केलं नसेल तर त्यांनी कृपया करून पुढे यावे. नाव सांगा. रेश्मा चौधरी, त्यांचं नाव घेतलेलं नाही त्यांनी प्लीज पुढे यावे. पूजा राऊत, नाव सांगायचं देवयानी चौधरी, संतोषी कांबळे, सुलोचना कोळी, सुमन गायकवाड, उषा गिरी, सुवर्णा चव्हाण, जर कोणाची बहीण, मामी, काकी
आले असतील तर त्यांनीही आलं तरी चालेल. सुमन गायकवाड, सोनाली कांबळेची बहीण आहे. थँक्यू सो मच मॅम. ज्याप्रमाणे आपल्याला आता पुढचा टास्क मिळालेला आहे काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, आणि याच्यात नक्कीच अजून एक मित्र आहे जो आपल्याला मदत करणार आहे. A book is not just a book, it is sanity, it is happiness, it is a teacher, it is a therapist and it is a best friend. So आपल्या कॉलेजमध्ये आपण रीडर्स क्लबचं आज इनॉग्रेशन करणार आहोत, आणि त्यासाठी मी मोहिनी पाटील मॅम यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी या क्लबबद्दल आणि विविध कार्यक्रमाशी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी हास्यरस्त व्हावं. आदरणीय मुख्य अतिथी घरकरे मॅडम, मान्यवर, शिक्षक वृंद, पालक मित्र आणि उपस्थित सर्व यांना माझा मनपूर्वक नमस्कार. असं म्हटलं जातं की दुनिया में कितनी भी कठिनाइयां आए, आपकी जड़ें मजबूत होनी चाहिए, और आपकी जड़ें मजबूत हो तो किसी भी कठिनाइयों का सामना आप कर सकते हो, खुद कर सकते हो. आणि आता ही जडे, मुळे किंवा रूट्स म्हणूया आपण, कशी मजबूत होणार तर आपल्या विचारांनी आणि आपल्या वागण्याने, आणि त्याच मार्गाने जाण्यासाठी एक उत्तम माध्यम म्हणजे वाचन. आणि त्यामुळेच आजच्या वुमन्स डेचं औचित्य साधून आज मला अत्यंत आनंद होत आहे की आपण आपल्या महाविद्यालयात रीडर्स क्लबचे उद्घाटन करत आहोत. आपल्या लायब्ररीमध्ये टोटल 12,357 बुक्स आहेत. तसेच त्यामध्ये अवांतर वाचनाची एक 471 बुक्स आहेत. मी एक जस्ट स्टार्ट टाकलाय. टेक्निकल पण खूप आहेत, अवांतर पण खूप आहेत, पण ती बरीचशी पडून आहेत. आणि ही जी अवांतर वाचनाची पुस्तकं आहेत ना, त्यातनं आपल्याला खरं आपले विचार आणि आपली वागणूक सुधारण्याची एक संधी मिळू शकते. कारण की असे जे काही सायकोलॉजिस्ट किंवा गेस्ट लेक्चर्स आपल्यासाठी किती आणि आपण किती करणार आहोत, तर वाचन हे उत्तम साधन आहे. आता ही एक महत्वाची जी संधी आहे त्याचं कारण असं की वाचन हे केवळ ज्ञानाचे द्वारच नाही, तर ते आपल्या विचारांना व्यापक बनवण्याचे, नवीन दृष्टिकोन देण्याचे आणि कल्पनाशक्तीला उंची देण्याचे साधन आहे. आपल्या वाचक मंडळाचा मुख्य उद्देश म्हणजे हा जो रीडर्स क्लब आहे त्याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्येच तसेच समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, तसेच विविध साहित्य प्रकाराचा परिचय करून देणे आणि चर्चा, लेखन तसेच सर्जनशील अभिव्यक्तीला चालना देणे. आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही स्वतःपासून करण्याचे ठरवले. यात महाविद्यालयात असणाऱ्या शिक्षकांकरिता एक रीडर्स क्लब सुरू करतोय आम्ही. ऍक्च्युली यामुळे आम्ही मुलांकरिता एक उत्तम उदाहरण नक्कीच निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे जसे आम्ही तुम्हाला आता खूप सुनावले अशा शब्दात मी बोलते आहोत, तसं आम्हालाही गरज आहे एक शिक्षक म्हणून सुधारण्याची किंवा अजून एक चांगल्या गोष्टीकडे पाऊल उचलण्याची. म्हणून हा एक साधासा एक प्रयोग. या उपक्रमात नियमित वाचन गट, पुस्तक चर्चा, लेखकांशी संवाद, कथा वाचन स्पर्धा आणि ग्रंथसंग्रह वाढवण्यास मदत करणाऱ्या उपक्रमाचा आम्ही समावेश केला आहे. माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे आपण या रीडर्स क्लबचा सक्रिय भाग व्हावा आणि आपल्या कल्पना मांडाव्या आणि या सुंदर प्रवासाचा आनंद घ्यावा. तर यामध्ये आता सध्या मी हे जे काही रीडर्स क्लबचं सांगितलं त्यामध्ये रजिस्ट्रेशन 5 रजिस्ट्रेशन मला
म्हणजे सुरुवात करण्याच्या अगोदरच आले. शिक्षकांचा ह्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मला त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते खरं सांगायचं तर. आता वेळ आहे आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेची. आजच्या कार्यक्रमाची संकल्पना मांडणाऱ्या आपल्या प्राचार्या सौ गीता जोशी, तसेच आज आपले आजचे मान्यवर अनुराधा हरकरे मॅडम यांचे खास आभार. कारण की त्यांचा जो काही प्रेरणादायी त्यांनी जे काही भाष्य केलं त्याच्या आपण नक्कीच पालन करू व त्याच्यापासून आपण प्रेरणा घेऊन नक्कीच आपण पुढे जीवनामध्ये वाटचाल करू. तसेच आयोजनासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर वर्ग यांचे पण मी मनापासून आभार मानते. तसेच आजचे सर्व उत्सव मूर्ती म्हणजे तुम्ही सर्व पॅरेंट्स, ऍक्च्युली तुम्हीच आज गेस्ट होता खरं सांगायचं तर. गेस्ट समोर बसतात असं म्हणतात, पण आज आमच्या इथे गेस्ट खाली बसले, समोर बसले. तर यांचे देखील मनपूर्वक आभार. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि थोड्या कार्यक्रमाला विलंब झाला त्याबद्दलही समक्ष. यानंतर आपण पसायदान होईल. यानंतर या कार्यक्रमानंतर लगेचच आता पसायदान. ओके, हरकरे मॅडम तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी सांगतील आणि अजून एक गोष्ट मला इन्फॉर्म करायची. सर इथं हे करतात. आजच इंटरनॅशनल वुमन्स डे आहे, तर त्याचं औचित्य साधून आपण हे जे सभागृह आहे ज्यामध्ये आपण बसलेलो आहोत ना, त्याला एक नाव देण्याचं ठरवलं होतं आणि या सभागृहाचं नामकरण झालेलं आहे सावित्री सभागृह. येताना तुम्हाला जाणवलं असेल एक छोटीशी पाटी लावली आहे सावित्री सभागृह. तर आज आपण सेमिनार हॉलमध्ये नाही, इथून पुढे सावित्री सभागृहात कार्यक्रम करूया. ठीक आहे, धन्यवाद सर्वांना. मला एक नोटीस सांगायची की यानंतर पसायदान होईल आणि रिफ्रेशमेंट असेल छोटीशी, तर तुम्ही प्लीज इथे थांबताय, रिफ्रेशमेंटचा आस्वाद घेताय. मी हरकरे मॅडमला बोलण्याची विनंती करते. मी आधीच इतकं सांगितलं की आता अजून पुन्हा काही सांगणार नाही, पण मगाशी जे म्हणाल्या मॅडम ते अगदी बरोबर आहे की गेस्ट सगळे समोर आहे. गेस्ट खरं समोर असायला लागतात, पण गेस्ट तुम्ही सगळे आहे आणि मी फक्त तुमची एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गेस्ट इथे आलेली आहे. कारण सगळ्यात मला वाटतं वयाने सिनियर मीच आहे की आता, त्यामुळे अनुभवी गेस्ट म्हणून मी इथे आहे. बाकी विशेष वेगळं काहीच नाही. मला सांगायचं फक्त आहे की काही आता जेव्हा दोघा तिघांनी म्हटलं की आम्हाला बोलायचं आहे किंवा काही सांगायचं आहे, तर माझं जे एक चॅनेल आहे त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक फॉर्म असतो, तो तुम्ही भरून देऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर, किंवा तुम्ही मॅडमकडे म्हणजे पाटील मॅडमकडे तुम्ही तुमचं नाव नोंदवून द्या आणि मग त्यापुढे तुम्हाला डायरेक्ट करतील काय करायचं आहे ते. मी आता मॅडमला विचारलं की इथे किती उपस्थित असतील, तर त्यामुळे साधारण 150 लोक तरी असतील. त्याच्यामुळे मी अपेक्षा करते की माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर्स आज 150 कारण मी असं सांगते की त्यात अनेक गोष्टी अशा ज्या नवऱ्याला सांगायच्या असतात, सासूला सांगायच्या असतात, पण सांगता येत नाही. तर ते फक्त चॅनलचे त्यांना लिंक देऊन द्या, म्हणजे आपोआप त्यांना आपण सर्वजण बसायला अनवरत भूम
किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन निरोगी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान कसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. धन्यवाद सर्वांनी 5 मिनिटासाठी वाचलं असतं बघा. तुम्हाला मी खूपच जाणते आहे, मला जाणते, मला जाणवते आहे, पण आता प्लीज 5 मिनिट फक्त.